नमस्कार आल्हाद. सच ए प्लेजर नमस्कार. टू सी यू आणि व्हॉट ए प्लेझंट सरप्राईज की तू बाबी आत्याचा नातू आहेस. हो, ही एक म्हणजे माझ्यासाठी पण आश्चर्यकारक गोष्ट आहे, की आपण भेटलो. जसं हे काही डेस्टाईन होतं भेटणं करेक्ट. आणि अशाच प्रकारचा हा एक वेगळा अनुभव आहे. म्हणजे तुमचं नाव ज्यावेळेस गांधी काकांकडून कळलं, त्यावेळेस असं काही बॅक ऑफ माइंडमध्ये नव्हतंच. मग मात्र तुमचं सरनेम जे आहे ते सतत घरात कधी ना कधी ऐकलं होतं, म्हणून आईशी बोललो आणि मग हे सगळं आपला उलगडा झाला, की आपण नात्यात लागतो. मला तुमचे खास करून व्हिडिओज जे काही मी मी आता तुमचं सबस्क्राईब केलं चॅनल युट्यूबला जाऊन आणि आता उरलेले सगळे व्हिडिओज मी ते ऐकणार. पण गांधी काकांनी जे मला पाठवले ते सगळे मी ज्यावेळेस ऐकले, त्याच्यामध्ये मी अतिशय प्रभावित त्याच्यासाठी झालो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुमचं जे आर्ग्युमेंट आहे हे अतिशय मॅथमॅटिकल, अतिशय लॉजिकल, अतिशय सायंटिफिक आहे. म्हणजे मगाशी मी जसं बोलताना बोललो की हॉब्सच्या बाबतीत हे नेहमी गमतीने लोक म्हणायचे की एक तर त्याचा हात तुम्ही सुरुवातीला सोडून द्या, नाहीतर तुम्ही त्याचा हात पकडलात तर तुम्हाला घेऊन जाणार शेवटपर्यंत. करेक्ट. तसं मला तुमच्या एकूणच बोलण्यामधून आणि तुमच्या एकूण मांडणीमधून याचं कारण मला असं वाटतं की त्याला एक इतका जबरदस्त तत्वज्ञानाचा अभ्यासाचा वैचारिक एक पाया आहे की तो पाया असा हालत नाही आणि आर्ग्युमेंट जे जातं ज्या पद्धतीने ते तुम्ही नेता वरती त्याला खेचत 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 शांतपणे मांडत जाता, त्यावेळेस आम्हाला हे लक्षात येतं की आपण अतिशय लॉजिकली सायंटिफिकली हा सगळा प्रवास करतो आहोत आणि त्याच्यामध्ये कुठे आम्हाला असं कुठे काहीतरी बा एक वेगळा काहीतरी विचार किंवा वेगळा काहीतरी व्ह्यू असा येत नाही डोक्यामध्ये. असं वाटतं की नाही दिस इज व्हेरी ट्रू, व्हेरी सायंटिफिक आणि ते आहे पण सत्य तसंच आहे. कारण तुमचा अभ्यासही तेवढा आहे. यामध्ये मी तुमच्याकडे दोन गोष्टींमुळे आकर्षित झालो. फार महत्वाचे मुद्दे म्हणजे एक म्हणजे की तुमचा हा तत्वज्ञानाचा भगवद्गीतेचा आणि वेगवेगळ्या विषयांमधला अभ्यास आणि तुमचं एकूण करिअर आणि बॅकग्राऊंड म्हणजे यू आर व्हर्सेटाईल. काही प्रश्नच नाही आणि व्हेरी जिनियस पर्सन. दुसरा मुद्दा म्हणजे की मला त्या सगळ्या माणसांबद्दल जगातल्या अतिशय आकर्षण वाटलं आणि आदर वाटला ज्यांनी स्वतःचा एक पाथ चूज केला आणि जे त्यांच्या पाथवर निष्ठेने चालत राहिले. मला त्या पाथच्या यशापयशाबद्दल कवडीची सुद्धा मला सहानुभूती नाही किंवा आकर्षण नाही. मला त्या पाथ मधून किती कोण पैसा कमवतो, नाव कमवतो याच्याबद्दल कवडीची सहानुभूती नाही. मला तो माणूस ज्या निष्ठेने त्या पाथवर जातो आहे, मला त्याच्याच बद्दल प्रचंड आकर्षण आणि आदर आहे. तर त्याच्यामुळे कोणी मायनॉरिटीत आहे की त्याला फार मेजॉरिटीमध्ये आहे की काय आहे दॅट दॅट इट हॅज नो मिनिंग ऍक्च्युली. सो यू हॅव युअर ओन पाथ दॅट इज ग्रेट थिंग आणि मला ते खूप छान वाटलं की तुम्ही इतकं निष्ठेने आणि ज्या पद्धतीने ते करताय अभ्यास करून. तर मला असं वाटलं यार खरंच ही व्यक्ती फार मोठी व्यक्ती आहे आणि आपण त्यांच्याकडून खूप शिकायला पाहिजे. आणि जस्ट लाईक अ क्युरियस चाइल्ड मी आज तुमच्याशी जॉईन झालो आणि एक केजी मधला छोटासा मुलगा जसा तुमच्याशी बोलतोय तसा मी तुमच्याशी बोलतोय आणि कदाचित मी काय बोलतोय हे मला माहिती नाही पण मला समजून घेण्याची इच्छा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे मला तुमच्याबद्दल मोठं आकर्षण हे वाटलं की मला ज्यावेळेस मी गांधी सरांचं एक हप्त्यापूर्वी ज्यावेळेस मी त्यांचं जॉईन केलं सगळं डाएट आणि सगळ्या गोष्टी जीवनशैलीच म्हणू शकतो आपण त्याला. माफ करा मी तो डाएट शब्द वापरणं रॉंग आहे. ती जीवनशैली त्यांची जी आहे. तर त्यावेळेस ते मला म्हणाले, "अरे आल्हाद, तू हे जेवताना जे काय म्हणतोय ना 80% आपण ग्रीन व्हेजिटेबल्स, सॅलड हे ते सगळं खातोय आणि फ्रुट्स खातोय. तर अरे माझे ते मित्र आहेत ते मागच्या 2.5 वर्षापासून त्याच्यावरच जगतायत." त्यावेळेस मला मोठा धक्का बसला. म्हणजे मी म्हटलं यार कमालची गोष्ट आहे. म्हणजे 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, पण 2.5 वर्षापासून मला ते एक मोठं आश्चर्य वाटलं. मी म्हटलं की नाही, नाही आपण तिथे मला म्हणाले, "तू नक्की बोल, बोलायलाच पाहिजे." म्हणजे फार पूर्वी मी हेनरी डी थोरोबद्दल वाचलं होतं किंवा रुसो म्हणायचा की बॅक टू नेचर. थोरोचा मी खूप चाहता आहे. कारण वॉल्डन त्याचं जे पुस्तक आणि त्याचे जे अनुभव आहेत, तर मला अशा लोकांबद्दल नेहमीच फार आकर्षण वाटलं किंवा आर्टिस्ट कम्युनिटीमध्ये जसं आपण व्हिन्सेंट व्हॅन गॉग घ्या. जरी तो ज्या पद्धतीने ते दो दी लाईफ वॉज ट्रॅजिक, बट ही वॉज एक्सलंट, ही वॉज आउटस्टँडिंग पर्सन. तर मला ते फार तुमच्याबद्दल वाटलं, की यार ही व्यक्ती एक वेगळी व्यक्ती आहे. आणि मग ज्यावेळेस मी प्रत्यक्षात तुमचं ते प्रोफाईल बघायला लागलो आणि इतर व्हिडिओज बघितले, तर त्यावेळेस तुम्ही भगवद्गीतेवर मला बोलताना दिसले. त्यानंतर इतर विषयांवर तुम्ही बोलताना दिसले, तर मी म्हटलं यार
खूपच मोठी गोष्ट आहे, की एका आयुष्यामध्ये एखाद्या रिसर्चर सारखं एखाद्या अ, अतिशय ज्याला म्हणता येईल ना, की श्रद्धेने ज्ञानाच्या शोधात एखादा जिज्ञासू व्यक्ती जसा ज्या पद्धतीने तपस्या करतो आणि ज्याला ज्ञानाची आस असते, तहान असते, अशातल्या एका माणसाला आपण आज भेटतोय याचाच मला खूप आनंद आहे. मी म्हटलं, "यार छोड़ो तो वो सब अपना ग्रीन सलाड और ये सब छोड़ दो ये बातें." आपण आज अशा एका व्यक्तीशी कनेक्ट होऊन राहिलो, की ज्यांचा आशीर्वाद आणि ज्यांचं मार्गदर्शन आयुष्यभर आपल्यासाठी आपल्याला मिळू शकेल, ज्यांचा सहवास मिळू शकेल. तो हाच आणि मग माझ्यासाठी एक बोनस मोठा बोनस असा निघाला, की हे आपले मामाच निघाले. हो, मामाच निघाले. तर तुम्ही माझे मामा निघाले आणि मी ही किती मोठी गोष्ट आहे, की आज मी माझ्या घरातल्या व्यक्तीशी बोलतोय आणि कनेक्ट होतोय. आणि माझ्या घरामध्ये माझी इतकी जवळची व्यक्ती एवढ्या जबरदस्त बॅकग्राऊंडची आहे आणि मी आज आयुष्यभर मी त्यांच्याशी हक्काने मी तुमच्याशी हक्काने जोडल्या जाऊ शकतो, हक्काने मागू शकतो, हक्काने बोलू शकतो. सो माझ्या किती चांगली आयुष्यामध्ये हे गोष्ट आहे. मोठं मोठं ट्रेझर आहे. म्हणजे जगात काहीही मिळू शकतं, पण एवढ्या प्रेमाने, हक्काने सांगणारी माणसं, काळजी घेणारी माणसं नाही मिळू शकत. त्या जागा नाही मिळू शकत. ती आज माझ्या आयुष्यामध्ये आजच्या दिवशी आय एम ग्रेटफुल टू गांधी काका. त्यांच्यामुळे, विचारांमुळे आज मी तुमच्या संपर्कात येऊ शकलो. तर ते माध्यम आहेत, तर त्यांच्याबद्दल खूप ग्रेटफुल त्यांनी आहे. मला सांगितलं आणि त्यांनी मला विचारलं म्हणे, की हे असं-असं माझ्याकडे एक काशीकर म्हणून माणूस आहे. हां. म्हटलं, "हे हां. काशीकर नाव फॅमिलियर आहे" म्हटलं. हां, हां. आणि नागपूरचा जर असेल तर मग ते आय एम शुअर की ते म्हणे ओरिजिनली ते इकडलेच आहेत म्हणे, पण आता तिकडे पुण्याला हां, असतात. हां, म्हटलं की ठीक आहे. त्यांनी नागपूरला जर असते किंवा राहिलेले असलेले आधी, हां, तर त्यांनी हां, मग हे पत्तरकीने नाव ऐकलं असेलच म्हटलं. हां. तर मी अगदी. त्यांच्याशी बोलेन म्हटलं कधी आणि मग हां, आम्ही हां, हां. बोललो की मग देन विल कनेक्ट, देन विल सी हं, हं, की हं. मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन की त्यांच्या मनात काय आहे किंवा त्यांना कुठल्या प्रकारच्या काही शंका असतील किंवा वगैरे याच्याबद्दल तर मग आपण आपण बोलू. तर हां. मग व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज की तू भाचा बाबी निघालो. हत्याचा नातू निघाला. नातू किती निघालो. छान. म्हणजे आता पहा कसं असतं की आपलं आयुष्य इकडे-तिकडे, कुठे-कुठे जात असतं. त्यामुळे यू डोंट ऑल्वेज कनेक्ट विथ पीपल. खरंय. पण कसं असतं की जेव्हा ज्या व्यक्तीशी आपलं कनेक्शन व्हायला हवं असतं, तेव्हा ती व्यक्ती आपल्या समोर येऊन उभी राहते. क्या बात! असं आहे. सो क्या बात! ह्या सगळ्या वाह! गोष्टी अशाच रँडमली होतात, ह्याच्यावर माझा विश्वास नाही आहे. सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, त्या कुठल्या हां. कारणासाठी होत असतात हं. आणि ज्या कारणासाठी आपलं आज कनेक्शन झालं आणि आपण बोलतो आहोत, ते कारण सुद्धा असंच काहीतरी असलं पाहिजे, जे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे एक पहिलं फंडामेंटल प्रिन्सिपल असं आहे, की ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात, त्या हं. त्या क्षणी जरी आपल्याला आवडत नसल्या किंवा असं वाटत असलं, की ह्यांच्यापासून आपल्याला त्रास होतोय, तरीसुद्धा त्या आपल्या कल्याणाकरताच आहेत, अशी निष्ठा असायला पाहिजे माणसाची. खरंय. तर क्या ते बात है! जर क्या बात है! ते जर आपल्याला नेहमी माहिती असलं आणि इफ वी आर ऑल्वेज कम्फर्टेबल, तर मग आपली प्रगती होऊ शकते. क्या दुसरं बात तू है! जे 2-3 भाषणं ऐकलीत, तुला जे हं. पहिल्यांदा तू म्हटलं ना, की आपला जो पाया आहे तो अतिशय भक्कम आहे किंवा असायला पाहिजे. तर त्याचं कारण हे आहे, की आपल्याला कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. विश्वास कोणावर ठेवावा माणसाने? विश्वास अशाच माणसावर ठेवावा किंवा आपण अशाच एखाद्या माणसाचं ऐकावं, की ज्याला आपल्याकडनं काहीच अपेक्षा नाहीये, नंबर 1. क्या बात! हां. दुसरं, ती जी व्यक्ती आपल्याला जे काही सांगत असेल, त्याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव आहे. क्या बात! ओके. म्हणजे असं नाही, की पुस्तकात वाचलं आणि शिकवलं. म्हणजे आता कसं, की असं तर आपल्याला आपण शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, तेव्हा आपल्याला शिक्षक शिकवतात. तर ते पुस्तकातलं वाचतात आणि आपल्याला शिकवतात. खरंय. मग आपल्याला काय वाटतं, की आपण कागदाचे बोळे करावे आणि यांना मारावे. हो. ते ऐकलं मी तुमचं भाषण. ऐकलं ना? नाहीतर मग असं वाटतं, की आपण यांचा क्लास बुडवून आणि बाहेर जाऊन सिनेमा वगैरे बघावा. त्याच्यामध्ये जास्त मनोरंजन होतं. अशा हं. प्रकारचे धंदे मी पण केलेत. ठीक आहे. आणि तिसरं, की त्यांना म्हणजे एक तर त्यांना तो विषय माहिती पाहिजे. दुसरं म्हणजे बरोबर. त्यांना आपल्याकडनं काही अपेक्षा नको आणि तिसरं म्हणजे त्यांना आपल्या हिताची चिंता पाहिजे. क्या बात! तर आता हां. ह्याची एक तुला गोष्ट सांगतो, की एक निसर्गदत्त महाराज म्हणून होऊन गेले मुंबईला. हं. हो, हो, हो. गोरेगाव काहीतरी. वरळीला हं. असायचे बहुतेक. आय थिंक वरळीला असायचे परळीच्या. इफ आय एम नॉट रॉंग. तो एनिवे हां, तर हा हां, माणूस पान-बीडी, तंबाखू वगैरे ह्याचा व्यापार करायचा. हां, हां. हं. जस्ट इमॅजिन की एखादा पानठेलेवाला
हां, हां. ओके. तर त्या पाणठेलेवाल्याला त्याच्या एका मित्राने एक दिवस जबरदस्ती ड्रॅग करून एका सत्संगाला नेलं. हं, हं. तर त्या सत्संगामध्ये महाराज जे होते, म्हणजे ज्यांनी प्रवचन केलं ते वेदांती होते. त्यांनी सांगितलं, की "हे बघा, तुम्हाला माहिती असो किंवा नसो, तुमचा विश्वास असो किंवा नसो, तुम्हाला हवं असो किंवा नको असो, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, हं, हं. यू आर डिव्हाइन. तुम्ही परमात्मा स्वरूप आहात." क्या बात! तर हे त्या पानपट्टीवाल्याने ऐकलं आणि हां. मग ते घरी जाताना डोकं खाजवत गेले, की आता हे पहा, मी तर बिझनेस करतो, पानपट्टीवाला आहे वगैरे, वगैरे. तर कसं असतं, की आपण कधी कोणाला काही सांगितलं ना, तर आपल्याला त्याच्यातनं काहीतरी हवं असतं, आहे ना? तर आता ह्या बरोबर. महाराजांनी मला सांगितलं. महाराजांनी समजा असं सांगितलं असतं, की मी डिव्हाइन आहे, म्हणजे महाराज, हं, आणि म्हणून मग तुम्ही माझे सगळे चेले आणि मग तुम्ही मला एवढा मोठा सगळा चंदा द्या. असं जर केलं असतं, हं. तर ही कुठे अंडरस्टूड, बरोबर, की हां, बरोबर. ह्याचा काहीतरी त्याच्यामध्ये मतलब आहे. है हां, ना? बरोबर आहे. पण महाराजांनी सांगितलं, की "तू डिव्हाइन आहेस." तर याला सांगून क्या काय बात! करायचं? क्या बात! जर त्यांनी असं सांगितलं असेल, तर त्यांना तर ह्याच्यातनं काहीच मिळवायचं नाहीये. मग खरं आहे. त्यांनी हे का बरं सांगितलं असेल? त्याच्या डोक्यात किडा वळवायला लागला. हं. ह्यांनी जर मला हे सांगितलं असेल आणि ह्यांना ह्याच्यातनं काहीच नको असेल, तर ह्यांना खोटं बोलायची गरजच नाहीये. गरजच नाही. तर हे सत्यच असलं पाहिजे आणि हे सत्य कसं आहे, हे मी शोधून काढतो. क्या बात! वाह! दॅट इज हाऊ निसर्गदत्त महाराज वॉज बॉर्न. And then he became the greatest Advaiti of my lifetime because he was alive until the 80s. हो, हो. ओके. तर ही वॉज लाइक एन ऑर्डिनरी पर्सन. ते त्यांचा काहीतरी एक बेडरूमचा फ्लॅट बीट होता. तिथे बसून ते रोज संध्याकाळी सत्संग करायचे. ज्यांना खरोखरीच जिज्ञासा आहे, की मी कोण आहे हे ओळखून घेण्याची, त्यांच्यासाठी ते करायचे. पण बाकीच्या लोकांना ते एंटरटेनच नाही करायचे. अच्छा. समजा त्यांच्याकडे कोणी गेलं ना, की "महाराज मेरे को ये समस्या है, इसको सुलझा दो," ऐसा-वैसा. ते म्हणायचे, की "तुम गलत दुकान में आए हो. तुम दूसरी दुकान में जाओ." खरं आहे, खरं आहे. हमारे दुकान में ये माल नहीं मिलता है. क्या बात! क्या असे बात! ते जबरदस्त. ते कोणाला टिकूच नव्हते देत. हं. जर खरं आहे. खरोखरीच ज्याला निष्ठा असेल, की मला हे समजून घेण्याची इच्छा आहे, की मी कोण आहे, मग ते त्याला बरोबर गाईड करायचे. किती छान. हं. हं. तर आता तुझी समस्या ही आहे. तुझी समस्या म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांची समस्या अशी असते, की आपण ना आपल्याला जे हवं असतं, ते आपण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करत असतो. हं, कारण की हं, आपली हं. लहानपणापासून सवय तीच असते ना. बरोबर. लहानपणापासून सवय काय असते, की मला एखादी गोष्ट आवडते, मग ती गोष्ट मी मिळवण्याचा प्रयत्न खरं करतो. आहे, खरं आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट, की मला पेढा खायला आवडतो. तर मग काय, की आपण सगळीकडे लग्नाला जा आणि पेढा खायला उभे राहा. मंदिरात जा तर पेढा खायला उभे राहा. खरं आहे. पेढा आवडतो. ठीक आहे. आणि पेढा खाल्ल्यानंतर मला खूप छान वाटतं, राइट? हां. त्या एकंदरीत अनुभवावरून माझा असा निष्कर्ष मी काढतो. आय कम टू द कन्क्लुजन, की ह्या पेढ्यामध्ये सुख आहे. म्हणजे काय, की मला खरं आहे. जेव्हा पेढा खायला मिळेल, तेव्हा-तेव्हा मला खूप बरं वाटतं, राइट? बरोबर. मग माझा असा समज होतो, की त्या पेढ्यामध्ये सुख आहे. तर ते ॲक्चुअली तसं नसतं. कारण आपल्याला जो काही अनुभव येतो ना, पेढ्याचा अनुभव म्हणा किंवा आपण आता एकमेकांशी बोलतोय तो अनुभव म्हणा किंवा आपण एकमेकांना बघतोय तो अनुभव म्हणा, खरं कुठलाही आहे. 5 इंद्रिय आहेत ना आपली. खरं आहे. खरं आहे. तर त्या 5ही इंद्रियांमधून जो त्यांच्या रिस्पेक्टिव्ह विषयांचा अनुभव येतो, तो अनुभव आपल्याला आपल्या आत येत असतो. कसा येतो? ॲज अ सेन्सेशन. खरं आहे. त्याला संस्कृतमध्ये वृत्ती म्हणतात. म्हणजे मनामध्ये एखादी वृत्ती उठते, एखादा सेन्सेशन येतं म्हणजे विचार उठतो. बरोबर आहे. ठीक आहे ना? सो हं, हं. दॅट इज हाऊ वी आर यूज्ड टू एक्सपिरियन्सिंग द वर्ल्ड. आपल्या आपला जो अनुभव असतो जगाचा तो असा असतो आणि मग आपल्याला काय बरोबर. वाटतं, की ही जी बाहेरची वस्तू आहे, जी माझ्या संपर्कात आली, म्हणजे माझ्या इंद्रियाच्या संपर्कात आली, तिला आपण खरं मानायला लागतो. खरं मानायला लागतो इन द सेन्स, की ती जेव्हा आपल्याला त्या वस्तूचा स्पर्श होतो किंवा संयोग होतो, तेव्हा ती खरी हं. वाटते ना. असं नाही की मला नाही वाटत. तुमची सॉरी माफ करा. हां. मला तुमची ती तुम्ही बोलत असताना ती फार सुंदर वाटलं. ज्यावेळेस तुम्ही हे म्हणाले, की जग आपल्या आतमध्ये जात नाही. ती इमेज आपल्या रेटिनामध्ये बनते. मला ते इतकं सुंदर वाटलं, की खरी गोष्ट आहे. हे सगळं आहे बाहेरच.
नाही आणि नाही, फार हे सुंदर. सगळं ऍक्च्युली आता बघ, तुला ह्याची गंमत सांगतो. म्हणजे तू हं. यू हर्ड दॅट आणि तुला ते आवडलं, राईट? आता तुला मी एक हां. गुगली टाकतो. हां, हां. हं. म्हणजे कसं, की मी तुझ्या समोर उभा आहे म्हणण्यापेक्षा मी तुझ्याशी बोलतोय, तर तू मला स्क्रीनवर बघतोयस, राईट? हां, हां. तर त्या स्क्रीनवरचं जे चित्र आहे ना, ते हं. चित्र आपल्या डोळ्यात जातं आणि मग तिथे हां. डोळ्याच्या आतमध्ये इन्व्हर्टेड इमेज तयार तयार होते आणि मग त्या बरोबर, इमेजचं आपल्या ब्रेनमध्ये कुठेतरी जाऊन सेन्सेशन होतं. तेव्हा आपल्याला कळतं, की आपल्यासमोर आपले मामा आपल्याशी बोलतायत, बरोबर. राईट? म्हणजे मामा बाहेर आहेत किंवा पेन्सिल्व्हेनियामध्ये आहेत आणि तिथून माझ्याशी बोलतायत, असा मला अनुभव येतोय ना. दिस इज हाऊ आय एम रीडिंग द बरोबर. एक्सपिरियन्स. इट्स ट्रू. खरं आहे. That is, you are only reading the experience as that. But is that what you are येस. experiencing? No. All you are experiencing is a vritti in your mind. इट्स ट्रू. ओके. आता मला सांग, की आपल्या मनामध्ये जी वृत्ती उठते आहे, ती खरी. हो. कारण की तिचा अनुभव येतो ना. आणि बाहेर हे जे मामांचं चित्र दिसतंय ते प्रतिबिंब. प्रतिबिंब. इज दॅट ट्रू? ऑर मामा आपल्याशी बाहेरून बोलतायत ते बिंब, दॅट इज ट्रू. आणि माझ्या मनामध्ये जे पडतंय ते प्रतिबिंब. नाउ यू हं. टेल मी, थिंक अबाउट इट फॉर 15 सेकंड्स आणि असं मला सांग, की ह्यातलं बिंब कुठलं आहे आणि प्रतिबिंब कुठलं आहे? कॅन यू रिअली टेल? फॉर शुअर. कारण की व्हॉट इज द ट्रूथ? द ट्रूथ इज यू आर ॲक्चुअली एक्सपिरियन्सिंग समथिंग विदिन युअर माइंड. दॅट इज ऑल यू आर एक्सपिरियन्सिंग. यू आर नॉट रिअली टचिंग मी. आय एम नॉट. मी तुझ्या डोळ्यात काही शिरत नाहीये. नाही, किंवा मला असं इनफॅक्ट वाटतं. तुझा फोन जो आहे ना, तो फोन देखील तुझ्या डोळ्यात नाही शिरत आहे. नाही, नाही. राईट? नाही, मग नाही. तुझ्या मला डोळ्यात काय मला शिरतंय? तुमचं म्हणणं तेच महत्त्वाचा मुद्दा येतो. मला असं वाटतंय, हं. की मी कधी नव्हे ते या प्रश्नाचा असा गंभीरपणे विचार करून राहिलो. या क्षणी तुम्ही जे बोलताय ना, हां. म्हणजे याबद्दल मी कधीही विचार नाही केला. याच्या अगोदर नाही केला आयुष्यामध्ये. करेक्ट. तर आता हा अगदी आ आपला फंडामेंटल एक्सपिरियन्स आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला कुठल्या पुस्तकात जायची गरज नाहीये. आपला नाही. देवावर विश्वास असण्याची गरज नाहीये. काहीच नाहीये. विश्वास कशाचवर असण्याची पण गरज नाहीये. पण तुम्ही मला हे म्हटल्यानंतर आता मी जेव्हा विचार करायला लागलो, त्यावेळेस मला हे लक्षात यायला लागलं, की हा आपला आतला अनुभव आहे, की मी तुमच्याशी कनेक्ट झालेलो आहे. मी ती अनुभूती घेतोय. मी तुमच्याशी बोलतो आहे. हा बाह्य अनुभव नाहीये. बाहेर फक्त चित्र आहे. पण करेक्ट. अनुभूती माझ्या आतमध्ये आहे. इव्हन इनफॅक्ट ते चित्र सुद्धा बाहेर आहे असं ते वाटतंय, पण आतमध्ये त्याचं चित्र ते ॲक्चुअली आतच आतमध्येच आहे. तयार होतंय. आतच आहे. अगदी बरोबर आहे. पण म्हणजे अगदी कळलं? फारच असं समजा लेमॅन सारखे मी बोललो, हं. की ज्यांनी एवढा तत्वज्ञानात्मक दृष्ट्या समजा सखोल अभ्यास किंवा विचार केला नाही, तरी सुद्धा शेवटी एक गोष्ट क्लिअर दिसते, की अनुभूती आणि आनंद तो आतला आहे. हां. करेक्ट. दॅट इज ट्रू. करेक्ट. तर आता बघ, ह्याचं उत्तर असं आहे, की दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. हो. नायदर कॅन एक्झिस्ट विथआऊट द अदर. क्या आता बात बघ, मी गेली 40-45 वर्ष योगाभ्यास करतोय. हं. तर एवढा योगाभ्यास केल्यानंतर छोट्या-छोट्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. तर त्यातली एक सिद्धी अशी आहे, की तुझ्या डोळ्यासमोर ना, आता मी अदृश्य होऊ शकतो. आहे की नाही? अच्छा. डू यू बिलीव्ह इट? आय एम लाइक अ पॉल ब्रॅन्टन. यू आर लाइक ए पॉल ब्रंटन, राइट? तर So मी that's तुझ्या so मी तुझ्या समोरून आत्ता गायब होऊ शकतो. इन्स्टंटेनियसली. आणि अगदी सोपी आहे जादू. करून दाखवू का? you will switch off the button. No? What हां, I एक्झॅक्टली. तर can. तू नाही, ते काहीच करायची गरज नाही. तू डोळे मिट. तू डोळे मिटल्याबरोबर मी गायब Ah. होतो. Very true. मला काहीच करायची गरज नाही. क्या बात है. आहे ना? किती आता छान. म्हणजे काय हां. झालं बघ, आता ह्याच्यावरनं सिद्ध काय झालं, की बाहेर जग असलं, म्हणजे तू डोळे मिटल्यानंतर काय झालं? मी तर ओह! तिथेच आहे ना. क्या ठीक बात आहे. है. क्या बाहेर बात है. जग जरी असलं, तरी जोपर्यंत त्याचं प्रतिबिंब माझ्या मनामध्ये पडत नाहीये, तोपर्यंत त्या बाहेरच्या जगाच्या अस्तित्वाची जाणीव मला होत नाही. क्या बात. हे फंडामेंटल प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला या छोट्याशा प्रयोगातनं लक्षात आलं. राइट? तर योगाचा जो मार्ग आहे ना, तो असा आहे. योगश मला चित्तवृत्ती निरोध हे जे आहे ना, योगश चित्तवृत्ती हां. निरोधामध्ये आपण डोळे बंद करण्याचा कार्यक्रम करतो.
म्हणजे आपण डोळे बंद केले की जग गायब होतं. व्हायलाच पाहिजे. तर काय. ठीक आहे. परंतु कसं असतं, की त्या जगाचं जे इम्प्रेशन आपल्या मनामध्ये आधीपासून पडलेलं असतं की नाही, ते बरोबर. थोडीच इरेज होतं. खरं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला फॅक्टरी सेटिंगवर रिसेट करावं लागेल तुमचं डिव्हाइस. अक्षरशः. राइट. कारण की आत्ता काय आहे, की आपल्या डिव्हाइसमध्ये अनेक प्रकारची मेमरी डाउनलोड झालेली आहे आणि ती आपला हार्ड डिस्कमध्ये पूर्ण जॅम झालेली आहे पूर्णपणे. असं झालं ना? आणि कसं होतं बघा, की आपल्या हार्ड डिस्कमध्ये, आपल्या फोनमध्ये अनेक प्रकारचे प्रोग्राम्स आपण डाउनलोड करतो. अनेक प्रकारचे WhatsApp मेसेजेस डाउनलोड होतात, पिक्चर्स डाउनलोड होतात. तर त्याच्यामुळे काय होतं, की त्याची मेमरी जॅम होते. त्या फोनचं वजन थोडीच वाढतं. बरोबर. पण ते काम अ, करणं बंद होतं. बरोबर आहे. नाही मला आता एक सॉरी. हां, आय एम सांगा. सो सॉरी. नो, नो, नो. गो अहेड. एक मला विचार. मला 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 तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा होता, की मी नेहमी असा विचार केला, की आयुष्याचे लाखो करोडो काय फॅसेट्स असतील मला माहिती नाही, कोणालाच माहिती नाही इनफॅक्ट. पण मी प्रयत्न केला, की आपण अनुभवांची समृद्धी वाढवायची, आपण अनुभव जास्तीत जास्त घेत राहायचे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी अगदी लहानपणापासून मी बाबा आमटेंच्याकडे पासून खूप ठिकाणी गेलो. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या शरद जोशींशी माझे घरगुती रिलेशन होते. शेतकरी संघटनेमध्ये त्यांच्यासोबत, कामगारांसोबत गेलो. त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटलो. जॉर्ज फर्नांडिस पासून मेधा पाटकरांपर्यंत आणि अजूनही भेटत राहतो. दलाई लामांपासून कुठे-कुठे. हिमालयातल्या लामांसोबत फिरलो. तिकडे बिझनेसमध्ये बऱ्यापैकी थोडंफार पाहिलं, बाकी पाहिलं. तर या सगळ्या चक्करमध्ये जंगलांमध्ये बेदरकारपणे फिरलो, रात्री बेरात्री रस्त्यांवर झोपलो, नक्षलवाद्यांशी भेटलो, अनेक लोकांशी भेटलो. आर्टिकल्स लिहिले, लेक्चर्स दिले. पण हे सगळं करत असताना ना, मी हा शोध घेत होतो, की आयुष्य म्हणजे काय आहे? आणि हा शोध घेत असताना मला प्रत्येक वेळेस एक मात्र सतत जाणवायचं आणि एक आय एम कॉन्स्टंटली कॅरिंग व्हॅक्यूम विथ मी. अँड इव्हन अप टू धिस मोमेंट धिस इज यू नो कॉन्स्टंट. एक व्हॅक्यूम असा मला, एक बेचैनी, एक प्रकारचा रेस्टलेसनेस म्हणजे हे सतत माझ्यासोबत आणि त्याच्यावर एक फार सुंदर गझल आहे. तुम्ही माझे मामा आहे म्हणून हक्काने आता मी तुम्हाला एक त्यातली ते 2 पेज द फील इज व्हेरी ब्युटिफुल. निदा ॲब्सोल्युटली. फाजलीने लिहिली आहे. तुम्हाला जर ते गाऊन दाखवलंच तर मला आणखीन आवडेल हो, जास्त. डेफिनेटली. यूं तो गुजर रहा है हर एक पल खुशी के साथ, फिर भी कोई कमी सी है क्यों जिंदगी के साथ, यूं तो गुजर रहा है हर एक पल खुशी के साथ, फिर भी कोई कमी सी है क्यों जिंदगी के साथ, रिश्ते वफाएं दोस्ती सब कुछ तो पास है, क्या बात है पता नहीं दिल क्यों उदास है, हर लम्हा है हसीन नई दिलकशी के साथ, फिर भी कोई कमी सी है क्यों जिंदगी के साथ. हम्म. वाह! हम्म. कसं असतं बघ कवीचं मन, हम्म. की त्याच्या मनातली जी भावना असते, ती तो इतक्या सुंदर रीतीने प्रकट करत असतो. अं, तर आता बघ, की तुला मी एक अगदी फंडामेंटल गोष्ट सांगतो. जोपर्यंत ती आपल्या डोक्यामध्ये व्यवस्थित शिरत नाही ना, तोपर्यंत आपण असे भटकत राहू. हो. आपल्याला जर आता कळलं आणि जर लक्षपूर्वक ऐकलं आणि जर 1 मिनिटासाठी विचार केला, हम्म. तर काय लक्षात येईल, की हे सगळं जग जे बाहेर आहे असं आपल्याला वाटतंय, ते हा. आपल्याला केवळ त्याचं जे प्रतिबिंब आपल्या मनात पडतंय ना, त्याचाच फक्त आपल्याला अनुभव येतोय.
आपल्याला त्याच्याशिवाय दुसरा कुठलाच अनुभव येत नाही. ठीक आहे. म्हणजे काय झालं, अच्छा दुसरं सांगतो तुला, जे मघाची गोष्ट पूर्ण नाही केली ती सांगतो, हां, हां. की हे बिंब आणि ते प्रतिबिंब, की ते बिंब आणि हे प्रतिबिंब, हं. हे आपण सांगू नाही शकणार. ओके. कारण की बोथ बिंब आणि प्रतिबिंब दे आर इंटरडिपेंडंट. खरं सो आहे. नायदर इज अ बिंब नॉर दी अदर इज अ प्रतिबिंब. ओके. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मनामध्ये अराईज होतात ॲज वृत्ती. ओके. वृत्ती काय आहे, की आय एम द एन्जॉयर अँड द वर्ल्ड इज व्हॉट आय एम एन्जॉयिंग. म्हणजे तो विषय आणि हा भोगता. राईट. खरं आहे. आणि ते दोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा भोग होतो. म्हणजे देर इज अन एक्सपिरियन्स, राईट. सो देर इज अन खरं आहे. एक्सपिरियन्स्ड वर्ल्ड, देर इज अन एक्सपिरियन्सर, and when the experiencer and the experienced come together, then experience happens. खरं आहे. Correct. That experience never happens unless the experiencer and the experienced come together, which we just proved. म्हणजे आपण आपण आत्ता सिद्ध केलं ना, की डोळे मिटले की मी गायब होतो. हो. म्हणजे यू आर, तू मला एक चित्र रूपाने ग्रहण करतोयस, राईट. खरं आहे. परंतु ते चित्ररूप तुझ्यामध्ये ग्रहण होणारच नाही जर तू ते बंद केलं तर, खरं आहे. राईट. तर इव्हन दो आय मे बी टॉकिंग, तू समजा ऐकलंच नाही काही, किंवा तू म्यूट केलं किंवा मी म्यूट केलं आणि मी बोलत राहिलो, तर काय होईल, की मी बोलत राहीन, परंतु तू ते ग्रहण न केलं असल्यामुळे तुला कळणारच नाही की काय होतंय. अगदी बरोबर. आता दुसरा एक अगदी फंडामेंटल तू विचार विचार म्हणण्यापेक्षा हे सत्य आहे. म्हणजे हे तू स्वतःशीच पडताळून बघ ना, की तुला जो तुझ्या आयुष्याचा अनुभव आला, म्हणजे तू आता मला इतक्या चांगल्या इंटरेस्टिंग स्टोरीज सांगितल्या, की मी नक्षल हं. एरियात गेलो होतो, हे केलं होतं, ते केलं होतं, ते केलं होतं. हा जो तुझा जो आंतरिक अनुभव आहे, ह्या सगळ्या अनुभवांमधनं, ह्या सगळ्या प्रवासातनं तुला जो काही अनुभव आला, तो केवळ तुलाच आलेला आहे. म्हणजे तू कितीही त्याचं वर्णन करून सांगितलं तरी सुद्धा मला तो प्रत्यक्ष येऊ शकत नाही, नाही. म्हणजे आय कॅन नाही येत. इमॅजिन. अगदी बरोबर. So what will happen is you may describe your experience and I will recreate that experience in my own mind and then experience it. येस. I will not have a इट विल direct बी experience of it. नो, नो. इट विल ठीक बी आहे. लाइक अ इंटरप्रिटेशन इंटरप्रिटेशन फ्रॉम युअर व्ह्यू, फ्रॉम फ्रॉम युअर माय व्ह्यू. व्ह्यू पॉइंट. या. कारण की मी तर कधी काही नक्षल एरियामध्ये गेलेलो नाही. मला नक्षलवादी म्हणजे तो पांढरे कपडे घालतो की काळे घालतो की खाकी घालतो मला माहित नाही. खरं आहे. सो यू हॅव हॅड दॅट एक्सपिरियन्स युअर सेल्फ. आता तुला जो काही अनुभव आलेला आहे तुझ्या आयुष्यात, हं. तो फक्त तुला आलेला आहे, मला नाही आलेला, किंवा आणखीन कोणालाच नाही आलेला. इव्हन तुझ्या मुलांना नाही, बायकोला नाही, आईला नाही, कोणाला नाही. नाही, तुलाच आलाय फक्त नाही. तो. राईट. बरोबर, दॅट इज वन बरोबर. थिंग. दुसरं असं आहे, की जेवढा काही तुला अनुभव आलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुला काहीच अनुभव नाही. म्हणजे माझा हो. अनुभव तुला नाहीये, आणखीन कोणाचा अनुभव तुला नाहीये. नाही. तुला फक्त तुझाच अनुभव अगदी आहे. खरं आहे. बरोबर आहे? अगदी खरं आहे. हो. त्याच्या व्यतिरिक्त तुला काय माहिती आहे? काहीच नाही माहिती. नथिंग. Which means that the entire experience of this world has happened within you. नंबर 1. हे फंडामेंटल ट्रूथ आहे. दॅट इज 1. दुसरं तुला सांगतो. हं, हं. याच्यावरनं तुला लक्षात येईल, की हे बाहेर पळत राहणं आणि बाहेर ह्याला बघत बघत राहणं हे किती फ्युटाईल आहे. हं. हं? की तू मला आत्ता 5 मिनिटापूर्वी ही तुझी सगळी कहाणी सांगितली. मला ती कशी माहिती आहे? मला ती त्या स्मृतीच्या रूपाने माहिती आहे. बरोबर. आत्ता मला 5 मिनिटापूर्वी तू सांगितलं ना, हे सगळं नक्षलवादी आणि ह्यांचा आणि त्यांचा सगळा अगदी जो अनुभव बरोबर. होता, तो मला फक्त स्मृती रूपाने माहिती आहे. आय रिमेंबर इट अगदी, ओन्ली ॲज अ मेमरी, राइट? अगदी बरोबर. ही स्मृती. आणि समज मला काल रात्री एखादं स्वप्न पडलं असेल, त्याची स्मृती. ह्या 2 स्मृतींमध्ये आत्ता ह्या क्षणी काय फरक आहे? काहीच नाही. बोथ ऑफ देम एक्झिस्ट राइट नाउ इन माय माइंड ॲज मेमरीज. ठीक आहे? येस. In fact, your entire life's experience until now is only a bunch of memories. That's all. Nothing exists right now other than those memories. व्हेरी ट्रू. And that's the virtual reality you are living under. हो. As soon as you understand that the memory of waking experience and the memory of your dream experience, both are essentially the same as far as you are concerned right now. व्हेरी ट्रू.
मग काय सिद्ध झालं याच्यात माहिती आहे का? की जागृतावस्थेमधला जो अनुभव आहे तो देखील स्वप्नवतच आहे. खरंय. लक्षात आलं? तर ज्याप्रमाणे तू स्वप्नातल्या स्मृतीला धरून पकडून कवटाळून ठेवत नाहीये, त्याचप्रमाणे जागृतावस्थेमध्ये तुला जे काही अनुभव आले असतील त्यांना देखील तू पकडून कवटाळून ठेवण्याची अजिबात गरज नाहीये. ॲज सून ॲज यू लेट गो ऑफ दॅट, यू विल बिकम फ्री. ही जीवनमुक्ती आहे. क्या बात! याचा अर्थ हा नाहीये की तुम्हाला जगात जे करायचंय किंवा तुम्ही जे करायला पाहिजे ते मी करू नये. करायलाच पाहिजे. तुम्ही जे काही तुमचे अनुभव आलेले असतील त्या अनुभवांवरनं तुम्ही शिका आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट करा. नो प्रॉब्लेम. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, येस. की आपण म्हणजे जसं मी बऱ्याचदा डिस्कोर्सेस ऐकतो रमण महर्षी किंवा अनेक लोकांचे, आणि किंवा कुठे मेहर बाबांच्या समाधीवर गेलो किंवा आद्य शंकराचार्यांच्या तिथे गेलो, तर ते सगळं बघून खूप छान वाटतं, तिथे पीस वाटतं, सगळं छान वाटतं. पण ज्यानंतर आपण पुन्हा आपल्या व्यावहारिक आयुष्यामध्ये ज्यावेळेस येतो, तर पुन्हा आपल्या अवतीभोवतीच्या घटनांचे पडसाद, आणि काही वेळा आपण एखाद्या घटनेमुळे पॅनिक होतो. तर ते इम्पॅक्ट जे आहे, तर अर्थात वैचारिक बैठक आणि मांडणी पक्की झाली तुमची एकदा, तर तसं मी कुणाबद्दल तरी ऐकलं, की फार मोठे संत होते. हे गाडगेबाबांबद्दल तर आपले आहेच विदर्भातल्या. पण एक कथा अजून इंदोरचे जे होते, बाबा महाराज तराणेकर, मी त्यांच्याबद्दल ऐकली गोष्ट, की ते जो बाय द वे त्या तराणेकर महाराजांची एक पणती आहे. ते अच्छा. नातवाची तराणेकर महाराजांच्या नातवाची मुलगी हा. ही आमच्या गावात राहते इथे. अरे वा. आमच्या अगदी चांगली ओळखीची आहे. म्हणजे क्या बात. पुष्कळदा भेटते वगैरे. ते फार ती ग्रेट होते. हां, ती हम्म. आणि तिचा नवरा ते दोघंही जण हे सगळे जे कार्यक्रम असतात आपले किंवा हे जे चिंतन होत असतं ते ते वा मन वा लावून वा. ऐकत असतात. दॅट्स ग्रेट. तर मी तेच म्हणजे बाबा महाराज तराणेकरांबद्दल मी ऐकलं, की ते असं म्हणायचे कोणी भेटलं की, की बा आनंद आहे, आनंद आहे. आणि ज्यावेळेस त्यांचे चिरंजीव वारले आणि ही घटना त्यांना कोणीतरी सांगितली येऊन, त्यावेळेस ते त्याच सहजतेने म्हणाले आनंद आहे. आनंद आहे. तर ही जी एक कमालीची स्थितप्रज्ञता किंवा कमालीचं पोहोचले पण म्हणायचं, तर मला असं म्हणायचं, मला तुम्हाला एक क्रक्स याच्यातलं विचारायचं आहे, की हे कमालीचं पोहोचले पण जे आहे, ही स्थितप्रज्ञता आहे, ही वाचनातून नुसती तयार होत नाही असं मला वाटतं. ही अनुभूतीची गोष्ट आहे असं मला वाटतं. ठीक आहे ना. तर त्याचं मी तुला आत्ता आपण 2 मिनिटापूर्वी जे बोललो. पण पुढचा एक प्रश्न असा आहे, गो अहेड. की ही अनुभूती अशी मिळू शकते का? किंवा ही येऊ शकते का? किंवा त्याची प्रोसेस काय आहे? दॅट इज व्हेरी क्रुशियल पॉइंट. ओके. तर सांगतो ना. हे अगदी सोपं आहे याचं उत्तर. आत्ता आपण 2 मिनिटापूर्वी काय बोललो? आपण 2 मिनिटापूर्वी हे सांगितलं ना, की स्वप्नामध्ये आपल्याला जो काही अनुभव आला, त्याची आपल्याला आत्ता जी स्मृती आहे, ती आणि जागृतावस्थेमध्ये 2 मिनिटापूर्वी जो अनुभव आला, त्याची स्मृती. ह्या क्षणी दोन्ही सारख्याच आहेत. बरोबर आहे ना? अगदी खरं, अगदी खरं. म्हणजे काय झालं, की कन्क्लुजन काय आहे? कन्क्लुजन हे आहे, की जागृतावस्था ही स्वप्नवतच आहे. पण आपल्या आधीच्या संस्कारांमुळे जागृतावस्थेला आपण जरा जास्त वजन देत असतो. आपल्याला असं वाटत असतं, की ही जागृतावस्था ही स्वप्नावस्थेपेक्षा जास्त खरी आहे. तर बरोबर आहे. स्वप्नावस्थेमधला मधला जो अनुभव आहे, तो स्वप्नात असताना खरा वाटतो. पण जेव्हा आपण स्वप्नातून जागे होतो, तेव्हा मग लक्षात येतं, की अरे, ते स्वप्न होतं. म्हणजे कसं होईल, की स्वप्नामध्ये समजा आपल्याला एखादी दुःखद घटना दिसली किंवा आपल्याच मागे वाघ लागलेला असला, तर काय होईल, की त्या वाघापासून आपण पळायचा प्रयत्न करतो, है ना? खरं. आणि शेवटी तर आपण माणूस आणि तो वाघ आहे, त्यामुळे तो तर येऊन आपल्यावर झडप घालेलच केव्हा तरी, नाही का? हो, हो, हो. खरं आहे. तर तो जेव्हा आपल्यावर येऊन झडप घालतो, तेव्हा आपण जागे होतो, आहे की नाही? आणि खरं आहे. मग जागे झाल्यानंतर मग लक्षात येतं, की अरे, ते तर स्वप्न होतं.
परंतु ते जरी स्वप्न होतं, तरी सुद्धा आपल्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात. आपल्याला घाम आलेला असतो. घसा कोरडा पडलेला असतो. अशा गोष्टी झालेल्या असतात खरं. ना, खरंय, खरंय. नाही का? तर हे जे फिजिकल जे बदल आहेत ते आपल्या शरीरात घडलेले असतात. स्वप्नावस्थेमध्ये बघितलेल्या कुठल्या घटनेमधनं आणि मग जागेपणी आपल्याला असं लक्षात येतं, की अरे नाही ते स्वप्न होतं, ते खरं नव्हतं. असं होतं की नाही? अगदी बरोबर. तर ज्याप्रमाणे स्वप्नातून जागं झाल्यानंतर आपल्याला त्या स्वप्नाबद्दल काही वाटत नाही. त्याचप्रमाणे आपण जेव्हा जागृत अवस्थेमधनं जागं होतो, तेव्हा काय होईल? "या निशा अक्षरशः सर्वभूतानां तस्यां जागर्ति प्रत्येक संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने" असं होईल ना? खरंय, खरंय, मग काय खरंय. होईल, की जागृतावस्थेमध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत, त्या देखील ही श्रीकृष्णाची लीला आहे किंवा रामाची लीला आहे, असं समजून आपण अक्षरशः वी एन्जॉय इट व्हाईल इट हॅपन्स, बट वी आर नॉट स्टक टू इट. दॅट इज व्हॉट हॅपन्स. ह्याला म्हणतात जीवनमुक्ती. कारण की आपण काय आहे, की ह्या ज्या स्मृती आहेत सगळ्या आपण त्यांना धरून ठेवलंय हो, आणि आपल्याला असं वाटतं, की त्यांनी आपल्याला धरून ठेवलंय. त्यांनी आपल्याला नसतं धरून ठेवलेलं, आपण त्यांना धरून ठेवलेलं असतं. बरोबर आहे. अशी हे हे तुकाराम महाराजांची गोष्ट आहे. तुला ऐकून माहिती असेल कदाचित, की तुकाराम महाराज प्रवचन द्यायचे ना, तर सगळेजण त्यांना मग संत म्हणून समजायचे, तर त्यांच्याकडे येऊन मग त्यांच्या सगळ्यांच्या समस्या सांगायचे, की आता एका जणाने येऊन सांगितलं म्हणे, की "मला म्हणे प्रपंचाने असं ना खूप घट्ट धरून ठेवलेलं आहे. मला याच्यापासून याची सुटका करा माझी." असं त्यांनी सांगितलं, की "प्रपंचात मी फार अडकलेलो आहे. तुम्ही माझी अच्छा. प्लीज सुटका करा." तर तुकाराम महाराज म्हणाले, की "ठीक आहे, आता आपण एक काम करू. आता प्रवचनाची वेळ झालेली आहे. आपण प्रवचन वगैरे करून टाकू आणि हां, मग हां. त्याच्यानंतर मग तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देतो." तर हां, प्रवचन वगैरे सगळं व्यवस्थित झालं. एव्हरीबडी वॉज व्हेरी हॅपी आणि मग त्याच्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर मग तुकाराम महाराज उठले आणि मग तिथे पटांगणामध्ये एक झाड होतं. त्या झाडाला जाऊन ते आपले चिपको आंदोलन असतं ना, तसं जाऊन त्यांनी त्या हां. भवगुणासारखं धरून टाकलं त्या झाडाला. हं. हां, आणि हां. मग खूप ओरडा-आरडा करायला लागले, की आता हे झाड मला सोडतच नाहीये. तर तो जो माणूस होता तो म्हणे, की "महाराज तुम्ही प्रवचनाच्या आधीपर्यंत तर ओके होता म्हणे, आता एकदम तुमचं डोकं कसं काय फिरलं?" म्हणे. "हां, या झाडाने तुम्हाला थोडी धरलं" म्हणे, "तुम्ही तर तर धरलंय" म्हणे झाडाला. तेच उत्तर आहे इकडे. हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणे, की ह्या प्रपंचाने तुला नाही धरलंय म्हणे. तू त्याच्यात नाही अडकलाय. बरोबर तू त्याला धरलाय म्हणे. आहे. हा तुझा एक प्रॉब्लेम आहे. एक मुद्दा जो मला मुद्दा महत्वाचा म्हणजे बरेचदा होतं असं, की सेल्फ रिअलायझेशन किंवा जगाबद्दलची एकूण एक समजूत आपली स्पष्ट झाल्यानंतरच आपल्या भावनांवर किंवा आपल्या जी की अटॅचमेंट आहेत, त्या सुद्धा किती वृथा आहेत किंवा आपण कशाशी अटॅच आहोत किंवा ह्या अटॅचमेंट्सला काय अर्थ आहे, कितपत अर्थ आहे, ह्याचं ज्यावेळेस आपल्याला रिअलायझेशन व्हायला लागतं, त्यावेळेस सुख आणि दुःख सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतं, असं मला थेरॉटिकली माहिती आहे. मी त्याच्यात काहीच केलेलं नाही. करेक्ट. म्हणून मला तो एक किस्सा आठवला, की रमण महर्षींकडे एक त्यांचा शिष्य आला. फार अतिशय दुःखी होता, कारण त्याचा एक छोटासा मुलगा वारला. तर त्याला वाटलं, की रमण महर्षी त्याला त्याच्यावर चर्चा करतील, दिलासा देतील. तर रमण महर्षी 2 वाक्य बोलले. तो रडायला लागला. तर रमण महर्षी म्हणाले, "तू रडून राहिला याच्यासाठी, कारण तू त्या शरीराला समजून राहिला मुलगा तुझा." मला असं कधी-कधी वाटतं, की हे अतिशय भेदक अशी जी इन्साईट जी ही मंडळी देतात आणि त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये माणसाला एक थोडीशी समज यायला लागते. पण तरी सुद्धा ती अनुभूती किंवा तो जो एक भाग आहे, हे कसं काय म्हणजे दॅट इज व्हेरी आपल्याला डिफिकल्ट काय टू होतं अंडरस्टँड. प्रॉब्लेम माहिती आहे का, आल्हाद? हं, हं. अनुभूती आपल्याला ती होत असते, परंतु त्या अनुभूतीला जशी ती होते तशी आपण समजत नाही. आपण त्याच्यावर काहीतरी प्रोजेक्शन करतो. म्हणजे मी तुला काय हं. सांगितलं आता, की तुझ्या डोळ्यातनं, तुझ्या डोक्यामध्ये, तुझ्या मनामध्ये फक्त एक इमेज चाललेली आहे. माझ्या आकृतीची आणि त्याच्यात जे काही रंग असतील त्यांची, नाही का? बरोबर. तर आपल्या मनामध्ये जे प्रतिबिंब ह्या सगळ्या गोष्टीचं तयार होतं आहे, त्याला तू विक्रम पत्तरकीने हे नाव दिलंय. हे तुम्ही फार सुंदर सांगितलं ते. म्हणजे तुम्ही इतकं सुंदर पद्धतीने ते समजावून सांगितलं आणि मला त्याच्यावर मी गंभीरपणे विचार करायला लागलो. तो जो तुमचा इमेज तयार होण्यासंदर्भातला आणि बाह्य जगत आणि आपलं आतलं याच्यामधला जो फरक तुम्ही समजून सांगितला आणि जसं काही आम्ही हा सगळा चित्रपट बघतोच ऍक्च्युली तशाच सारखं सगळं बदलतंय. पण मग ते जसं आद्य शंकराचार्यांनी अद्वैत म्हटलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्या, तर त्याच्यामध्ये ते
आपण पुस्तकांमध्ये वाचतो किंवा ते सगळं समजून घेतो, हा एक भाग जरी असला, तरी मला एक तो महत्त्वाचा मुद्दा असा तुम्हाला विचारायचा आहे, की हे वैचारिकदृष्ट्या आपण त्या लेव्हलपर्यंत समजून घेऊ शकतो का, की आपल्या आयुष्यातलं कुठलंही दुःख किंवा कुठली गोष्ट आपण पचवू शकू वैचारिकदृष्ट्या? आणि जी माणसं काहीतरी अनुभूती घेतात, जसं आपण म्हणतो, की बुवा यांनी एनलाइटनमेंट किंवा यांनी काहीतरी एक अनुभव घेतला किंवा यांना त्यांच्या गुरूंनी काहीतरी त्यांना असं डोक्याला हात लावून एक अनुभव दिला. जसं मेहर बाबांबद्दल म्हणतात, की बाबाजान यांनी त्यांच्या कपाळाचा मुका घेतला आणि त्यांना एक अनुभूती मिळाली. तर अनुभूतीशिवाय केवळ वैचारिकदृष्ट्या स्वतःला प्रिपेअर करून माणूस त्या लेव्हलला जाऊ शकतो का? असं मला तुम्हाला विचारायचं तर ह्याचं उत्तर हो असं आहे, परंतु तेवढी आपल्या बुद्धीची शार्पनेस जी असते ना, हां, हां. ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. इन द सेन्स की ह्याचं उदाहरण जे अगदी सहज कळेल असं आहे, ते हे आहे, की आता तुला हा ॲक्चुअली प्रॉब्लेम नाही आहे. परंतु जे लोक दाढी करतात ना, हं. त्यांच्याकडे ती जुन्या प्रकारची एक ब्लेड असायची बघ. त्या ब्लेड आपण त्या वस्त्रामध्ये टाकायची आणि मग ती आपण दाढी करायची वगैरे अशा प्रकारचं तू बघितलं असेल ॲटलीस्ट म्हणजे तुला माहिती हां, जरी हां. नसलं तरी. हां, ठीक आहे हां, ना? हां, हां. हं, म्हणून मी म्हटलं तुला तो प्रॉब्लेम नाही आहे. तर आता समजा तू ती ब्लेड वापरायला घेतली. म्हणजे मी घेतली समजा आणि मी दाढी करायचा प्रयत्न केला आणि ती काही दाढी काही होत नाही आहे. हो. ठीक आहे. तर मग मी माझ्या बायकोला विचारतो, "अगं, काय आजकाल ही ब्लेड बनवणारे हे माणसं जे आहेत ते काय लुटतात आपल्याला. आता कालच तर मी नवीन ब्लेड काढली होती, पण त्यांनी काही दाढी काही होत नाही आता." हां, तर ती म्हणेल, की "अरे, असं कसं म्हणताय तुम्ही? मी आत्ता तर या ब्लेडनी आपल्या मुलाच्या पेन्सिलचं टोक केलं" म्हणे. खरं आहे. आय कॅन झालं काय, अंडरस्टँड. की आपल्याजवळ जे इन्स्ट्रुमेंट होतं, ते आपण धार केवढी समजा त्या इन्स्ट्रुमेंटचं जे काम आहे, त्याच्यासाठी जर नाही वापरलं आणि भलतीकडेच वापरलं, तर काय होईल, की त्याची जी धार आहे ती चालली जाईल. बोथट झालं ते. बरोबर. आहे की नाही? तर आता आपली जी बुद्धी आहे, त्या बुद्धीचा वापर आपण कशाकरता करायला पाहिजे? बुद्धीचा वापर ह्याच्यासाठी करायला पाहिजे, की विवेक. विवेक म्हणजे काय, की खरं काय आणि खोटं काय आहे हे कळलं पाहिजे ना आपल्याला. खरं आहे. राइट? सो इफ वी डोंट यूज द इंटेलिजन्स फॉर धिस पर्पज, बट हं. इन्स्टेड वी यूज द इंटेलिजन्स फॉर प्लीजिंग द माइंड. म्हणजे कसं, की हं. मला समहाऊ अशी माझी समज असा माझा समज झाला, की माझ्याकडे समजा भरपूर पैसा असला, तर मग मला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या गोष्टी मी मिळवू शकतो आणि मग त्याच्यातनं मी अनेक प्रकारचा आनंद घेऊ शकतो. अशा प्रकारचा माझ्या मनामध्ये समज तयार झाला, राइट? कारण की बरोबर. आपण लोकांकडे बघतो ना, मग ते लोक म्हणतात, की "हां, नाही दर महिन्याला तू ₹100 कोटी मला आणून दिले पाहिजे" वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी होतात आपल्या देशात, राइट? तर मग हां. मला काय लक्षात आलं, की अरे, हं. पैसा हा फार सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे पैसा मी कमवायला पाहिजे, राइट? मग हे जर माझ्या मनामध्ये माझ्या बुद्धीने मला सांगितलं, की पैसा मिळवणं हे आपलं ध्येय असायला पाहिजे. म्हणजे मग काय होईल, की त्या पैशातून आपण अनेक गोष्टी विकत घेऊन आणि आपल्या देहाचे भोग आपण चोचले पुरवू शकतो. असं बुद्धीने आपल्याला शिकवलं, राइट? मग ती बुद्धी काय करेल असं ॲक्चुअली मनाने बुद्धीला सांगितलं. मग बुद्धी काय करेल, ते जस्टिफाय करेल. मग मी म्हणेन, की ठीक आहे पैसा टेबलवरनंच यायला पाहिजे अशी काही गरज नाही ना. टेबल खालनं आला तरी चालेल. कारण की टेबल बरोबर. खालनं जरी आला तरी सुद्धा मला तेवढ्या पैशात तेवढीच वस्तू विकत घेता येऊ शकते वगैरे अशा प्रकारचा आपली बुद्धी आपल्याला तयार करते. हं, म्हणजे हं, काय हं. केलं, की बुद्धीनी आपल्याला जे काम करायला हवंय, त्याच्याऐवजी आपण ही बुद्धी म्हणजे दाढी करण्याऐवजी पेन्सिल छिलाला वापरली. बरोबर. कळलं? अगदी बरोबर. मग काय होईल ते दाढी होणारच नाही. अगदी बरोबर आहे. ते जे आपलं वेपन होतं, त्याचा पर्पजच त्याचा आपण पर्पजच आपण नष्ट करून टाकला. नष्ट करून टाकला. आहे की नाही? मग काय होईल, की मग ती अशाच कामासाठी वापरता येईल त्याच्यानंतर. मग तुम्ही छिलत राहा पेन्सिली अनेक जन्मोजन्म आणि मग नोक करत राहा किती त्या सुंदर पेन्सिलीला बोललाय. बस. किती सुंदर बोललाय. मग तुम्हाला कळणारच नाही, की काय करायचं पुढे जाऊन. आहे ना? किती सुंदर बोललाय. वाह! अच्छा. तर मग काय करायचं, की ही जी ब्लेड आहे ती फक्त दाढी करायला वापरत जा बाबा. म्हणजे मग त्यांनी दाढी होईल व्यवस्थित. राइट? तर येस. बुद्धीचा वापर समजा आपण भलत्या-सलत्या गोष्टींसाठी केला. लोकांना गंडवण्यासाठी, आपली तिजोरी भरण्यासाठी, खंडणी तर ते गोळा तसंच होणार. करण्यासाठी. करत तसंच होणार. राहा.
मग क्या काय बात! होईल, पुढच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला एकही सीट नाही मिळणार. अगदी खरी गोष्ट आहे. अगदी खरं आहे. या सरकारला पाडायची गरज आहे का? हे असंच काही गरज पडणार आहे नाही. आपल्या स्वतःच्याच ओझ्याने. ते आपोआपच जाणार. आपोआपच जाणार आहे. काही गरज नाही यांना पाडायची, राइट? असं नाही, असतं. नाही. ते त्यांच्या मला कर्मानेच चाललंय. पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही आहे, परंतु पॉलिटिक्समध्ये काय होतं, ह्याच्यावरनं आपण काय शिकू शकतो आणि रोजच्या हं. अनुभवावरनं जो विषय आपल्याला समजावून सांगायचा, तो कसा समजावून सांगता येतो, म्हणून मी त्याच्यासाठी तुम्हाला पॉलिटिकल न्यूज ऐकतो. की तुम्हाला प्रतीकं वापरता येतात. बरोबर आहे. अजून काही नाही. हां, किती कारण की छान. लोकांना हे कळतं, हां, 100 करोड चाहिए बाबा मेरे को. ठीक है, 100 करोड चाहिए क्या? अभी तुम इंक्वायरी के सामने जाओ. फिर देखो क्या होता है. असं आहे. खरं आहे. हं. खरं आहे तुमचं म्हणणं. हे एक कसं असतं, की ट्रॅव्हलर अरे बाप रे! तूने मेरे को तू बोला क्या? मैं तेरा घर तोड डालूंगा. हां. तेरा ऑफिस तोड डालूंगा. मला आत्ता तुमच्याशी बोलत असताना एक इतकं छान वाटतंय, की मी तुमची जी प्रवचनं ऐकतोय म्हणजे त्याच्यावर तुम्ही जे बोलताय, तर त्या सगळ्या डिस्कोर्सेसमध्ये तुम्ही अतिशय तुमचा चेहरा आणि तुमचं वागणं इतकं काही गंभीर आहे आणि आता आम्ही जे इन्फॉर्मली बोलतोय आणि तुमचं हे जे रूप आहे इतकं छान पहा म्हणजे की फार असं ज्याला म्हणता येईल की इन्फॉर्मली आपलं डिस्कशन हे सगळं करतोय आपण. हे बघ, आध्यात्मिक साधना जी असते किंवा आध्यात्मिक आपल्याला जे काही काम करायचं असतं, इट डझंट हॅव टू बी अ सीरियस बिझनेस. हं. ओके. यू हॅव टू लिव्ह व्हेरी हलके-फुलके. तर हे आध्यात्मिक आपली जी साधना असते किंवा हो. हे जे अंडरस्टँडिंग आहे, याच्यामुळे माणूस फार सीरियस होण्याची काही गरज नाही आहे. हलका-फुलका राहू शकतो व्यवस्थित. उलट तो हलका-फुलका होईल असं मला वाटतं. व्हायलाच पाहिजे. याचं कारण असं की त्याला एक रिअलायझेशन होतं आणि त्याला हे कळतं की सत्य काय आहे. हां, करेक्ट. तर तर त्याच्यामुळे तर जर तो आपल्याला खूपच कळलं हलका-फुलका व्हायला पाहिजे. जर आपल्याला कळलं आतून, की आपल्याला जो अनुभव येतोय, तो ॲक्चुअल काय आहे? म्हणजे आता ह्याच्यातलं जे अगदी क्लासिक उदाहरण देतात ना, ते उदाहरण असं हां. आहे, की आपण अंधाऱ्या रात्री चालत येत असतो आणि आपला पाय कुठेतरी अडखळतो आणि तो ॲक्चुअली दोर असतो. परंतु आपल्याला बरोबर दिसत नाहीये. त्यामुळे तो दोर नसून तिथे साप आहे, अशी आपण कल्पना करतो. ठीक आहे. मग आपण घरात जातो, एक काठी आणतो, एक दिवा आणतो, टॉर्च आणतो, व्हॉटएव्हर आणि मग तो येऊन बघतो. मग तिथे आपल्याला लक्षात येतं, की अरे तिथे साप नसून तिथे दोर आहे. बरं. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा तो साप आहे असं वाटत होतं, तेव्हाही तो दोरच होता ना ॲक्चुअली. अक्षरशः तो काही साप किंवा थोडीच होता. किंवा कुणाला ज्याला हे माहिती आहे, रिअलायझेशन आहे, की आपण हा सगळा गेम खेळतोय, हा खेळ खेळतोय आपण. करेक्ट. तर तो त्या खेळामध्ये जीवाच्या आकांताने काही कुठे काही समरस होणार नाही. तो खेळाला खेळासारखाच खेळ. हां, त्याच्यामुळे तो खूपच खेळासारखाच खेळेल. हलका-फुलका असेल. खूप एक्झॅक्टली, हलका-फुलका असेल. एक्झॅक्टली आणि मग तो खेळ खूप चांगला खेळेल. कसं अरे! असतं माहिती आहे आणि का? फार ब्रिलियंटली खेळेल. ब्रिलियंटली खेळेल. कारण की कसं आहे, की टेन्शन नाही आहे ना ब्रिलियंटली. अजिबात. सो धिस इज लाइक अ गेम. यू आर ॲक्चुअली प्लेइंग द गेम टू एक्सप्रेस युअरसेल्फ आम्ही चेसमध्ये रादर म्हणतो ना, दॅन यू आर गेटिंग हां, चेसमध्ये तुझं तेच आहे ना, तू चेस चेसमध्ये खेळलेला आहे. आम्ही जे म्हणतो, की आम्ही काय आहे, की आम्ही ब्लाइंड चेस खेळतो. हो, आम्हाला बोर्डची गरज नाही. आम्ही अशी आमची भाषा E4, E5, NFC, NC6 तर आम्हाला माहिती आहे उंट कुठे चालला, घोडा कुठे चालला असेल. करेक्ट. तर त्या चेसमध्ये ना ट्रॅप्स असतात. हो. कॉम्बिनेशन्स असतात. मला असं लक्षात येतं, की या लाईफच्या गेममध्ये ना, आमच्यासाठी जी आमिषं येतात, अनेक गोष्टी असतात, ते मोठे ट्रॅप्स आहेत. आणि त्या ट्रॅप्सला तुम्हाला जर समजा डावलून बाहेर पडायचं असेल, त्याच्यासाठी केवळ तुमचा इंटेलिजन्सच नाही पाहिजे, तर तुम्हाला एक तारतम्य पण लागतं सगळं. ओव्हरऑल त्याच्यातून एस्केप करण्यासाठी. तर तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे. मला वाटलं, की नाही मला ते वाटतं, की चेस जसा गेम आहे, तसंच हे लाईफ ही हा एक जो गेमच आहे, असं समजून जो खेळू शकला, याला ते रिअलायझेशन असेल आणि ते होऊ शकतं याचं रिझन असं, की डेथ ही एक फार मोठं रिझन आहे त्याच्यात. आणि सगळंच संपणार आहे, दिसून राहिलं रोज संपणार आहे, रोज संपणार आहे, हे संपणार आहे, ते संपणार आहे, आपणही संपणार आहे. पण हे रिअलायझेशन कळत आहे, दिसत आहे, तरी सुद्धा माणूस सिरियसली इन्व्हॉल्व्ड आहे. दॅट इज द ग्रेट मॅजिक. हां, तर ते कशी असते पहा जादू? आता मी जसं तुला समजावून सांगितलं एक 5 मिनिटापूर्वी, की गेल्या क्षणी ज्याचं दर्शन आपल्याला झालं किंवा ज्याचा आपल्याला अनुभव झाला, तो आता ह्या क्षणी नाहीये. नाहीये ना, म्हणजे अक्षरशः नाही. अगदी तो फिजिकल युनिव्हर्स सगळा खरा असला, असं मानलं,
तरी सुद्धा कसा तो क्षणोक्षणी बदलतोय तुला सांगतो. हो. की आत्ता ह्या क्षणी तुला आणि मला दोघांनाही असा अनुभव येतोय ना, की आपण शांतपणे, स्थिरपणे एका जागी बसलेलो आहोत. तू तुझ्या तिकडे हं. खुर्चीवर, सोफ्यावर बसलेला आहे आणि मी बरोबर. इथे माझ्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेलो आहे. बरोबर. असा अनुभव येतोय ना? परंतु अगदीच. सत्य काय आहे, की सत्य असं आहे, की पृथ्वी जी आहे ती स्वतःच्या भोवती चांगली 1000 मैलाच्या स्पीडने फिरते. फिरते. म्हणजे आता आपण जे आपलं संभाषण सुरू केलं अर्ध्या तासापूर्वी किंवा व्हेनेव्हर, तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण चांगले 300 मैल पुढे गेलोय. केलंय. खरंय. गेलोय ना? तर हे खरंय. ऑन द ॲक्सिस ऑफ द अर्थ इटसेल्फ. ओके. त्याच्यानंतर पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते राइट? तिच्या ऑर्बिटमध्ये. तर ती बरोबर 365 दिवस झाले, की पुन्हा इथे येते राइट? ती तिथे येतच नाही. कारण की सूर्यच पुढे चाललेला आहे. त्यामुळे इथून ती सुरू करून मग अशी पुढे कुठेतरी जाऊन जाते. कुठेतरी हो, जाते हो, राइट? हो. खरंय, खरंय. म्हणजे काय झालं, की आपण ज्या ठिकाणाहून सुरू केलं होतं स्पेसमध्ये आपलं संभाषण, दॅट कन्व्हर्सेशन इज हॅपनिंग राइट नाऊ, बट वी हॅव ऑलरेडी मूव्हड फ्रॉम दॅट प्लेस टू अ डिफरंट प्लेस. करेक्ट? परंतु ह्या बरोबर. सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला आपण कुठे काही जातोय वगैरे असा काहीच अनुभव नाही आला. आपण तर जिथे आहोत तिथेच आहोत ना. तिथेच आहोत. बरोबर. ठीक आहे, हा एक अनुभव आहे. दुसरा फिजिकल युनिव्हर्सचा बघू आपण, की समजा प्रत्येक वस्तू ॲटम्स पासून तयार झालेली ना. म्हणजे तुम्ही बरोबर. कुठल्याही गोष्टीचं समजा एनालिसिस जर केलं, इन्क्लुडिंग हा माझ्याजवळ जो इयरफोन आहे, हेडफोन आहे किंवा हा मायक्रोफोन आहे, माझा हात आहे. या सगळ्यांच्या आतमध्ये मॉलिक्यूल्स आहेत. मॉलिक्यूल्सच्या आतमध्ये ॲटम्स आहेत. ॲटम्सच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असे आहेत की नाही? तर अगदी बरोबर. ॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे आपण शिकलो होतो. ते ह्या सूर्यमालिकेसारखंच आहे, की मध्ये सूर्य आहे आणि भोवती ग्रह फिरतायत. त्याचप्रमाणे ॲटम्समध्ये कसं असतं, की मध्ये एक न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते त्याच्या त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरतायत. अगदी अशीच बरोबर. रचना आहे की नाही? अगदी बरोबर. आता तू विचार कर, की समजा मी तुला म्हटलं, की आला तू जरा एका कागदावर एका ॲटमचं चित्र काढ. तू काय करशील? त्या कागदावर ते चित्र काढशील, मग मध्ये एक छोटासा टिंब काढशील, तर ते मला सांगशील, की हे न्यूक्लियस आहे बरं का. आणि मग बरोबर. त्याच्याभोवती तू असे ऑर्बिट्स काढशील, मग त्या ऑर्बिट्समध्ये कुठेतरी इलेक्ट्रॉन्स असतील रँडमली. खरंय. म्हणजे मला खरंय. दिसायला सर्कल्स दिसतील, कारण की तू मला एक्सप्लेन करण्याकरता म्हणून ते सर्कल्स काढले. बरोबर. ठीक आहे, बरोबर. पण ॲक्चुअल इलेक्ट्रॉन एखाद्या जागी असतो कुठेतरी राइट? त्या ऑर्बिटमध्ये असतो कुठेतरी. हो. समजा एखाद्या तू केमिस्टला विचारलं, फिजिसिस्टला विचारलं, की हा इलेक्ट्रॉन कुठे आहे बुवा? तर तो काय म्हणेल, की ह्या क्षणी हा इलेक्ट्रॉन इथे असण्याची शक्यता आहे. आहे. करेक्ट? म्हणजे त्याचा विचार होण्यापूर्वी तो इलेक्ट्रॉन 4 वेळा त्याची चक्कर पूर्ण झालेली असेल त्या न्यूक्लियसच्या भोवती. खरंय. म्हणजे कसं आहे, की इव्हन ॲट द मायन्यूटेस्ट लेव्हल, द युनिव्हर्स इज इन अ ट्रेमेंडस मोशन, अनइमॅजिनेबल मोशन. राइट आहे? खरंय. खरंय. परंतु ह्या सगळ्या हलत्या, फिरत्या सृष्टीमध्ये मला कुठल्याच प्रकारच्या बदलाचा अनुभव होत नाहीये. म्हणजे जो लहान मुलगा आल्हा नागपूरला असेल, आणखीन कुठे असेल, शाळेत असेल, कॉलेजमध्ये खरंय. असेल खरंय. आणि आता माझ्याशी बोलतोय. खरंय. त्याला त्याची जी स्वतःची जाणीव आहे, खरंय. की मी आहे, मी जिवंत आहे. ही जी जाणीव आहे त्याच्यामध्ये काय बदल घडलाय? नथिंग. काहीच. द सेम awareness you had as a child of your own being has continued. It has never changed, isn't बरोबर. it? बरोबर. ते तू आहेस. That you are. बरोबर. That क्या thou बात! art. Tattvamasi. क्या When you क्या बात! understand yourself as that, when you realize that that is what you are, but you've been considering yourself everything else other than that. म्हणजे काय की आपल्याजवळ हा दोर नेहमीच होता. नेहमीच तो दोरच आहे. परंतु ह्याला आपण साप समजत समजत होतो आणि अजूनही समजतोय. जोपर्यंत आपण त्या दोरीला साप समजत असू, तोपर्यंत आपल्याला त्या सापाची भीती पण वाटेल. त्या बरोबर. सापाला आपण मारून टाकू अशी पण इच्छा होईल. असं होईल ना? बरोबर आहे. आणि तर एक मुद्दा मला सॉरी. हं. इतकी क्लॅरिटी आहे. समजा तुम्हाला जर अगदी. कळलं, की हे खरं आहे आणि ते खरं नाहीये.
अगदी खरं आहे. पण ते तुला मी आत्ता लॉजिकली सायंटिफिकली समजावून सांगितलं की आत्ता ह्या क्षणी तुझ्या मनामध्ये जागृत अवस्थेमधले जे अनुभव होते ते देखील स्मृतीरूपानीच आहेत. आणि जागृत अवस्थेमधला अनुभव हा स्वप्नामधल्या अनुभवांपेक्षा काही वेगळा नाहीच आहे. खरं आहे, खरं आहे. तर मी जागृत अवस्थेमधल्या अनुभवांना धरून ठेवण्यामध्ये काय अर्थ आहे? काहीच अर्थ खरी नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्या अनुभवांना शिका, परंतु त्यांना धरून ठेवू नका ना उगीच. राईट? धरून नका ठेवू. बरोबर. मग तुम्हाला एक लक्षात येईल की माझं जे खरं स्वरूप आहे ते अनंत आहे. आणि अं, अनंत फक्त एकच असतं. अनंत दोन खरं नसतात. अनंत ह्याचा अर्थ काय की त्याचा अंतच नाहीये ना. तर म्हणजे बरोबर आहे. कुठं अनादी झालं आणि कुठे अनंत आपण संपलं. तर मग जर माझं अगदी स्वरूप अनंत असेल तर ह्या अनंत स्वरूपामध्ये सगळं अख्खं विश्व सामावलेलं असायलाच पाहिजे. ठीक आहे. एक द एक गुड मुद्दा मला सॉरी द तुम्हाला गुड विचारायचं न्यूज. हे बघ, ह्याला मी आता एक आहे. शेवटचं सांगतो की द गुड न्यूज इज यू आर ऑलवेज दॅट. ऑल यू हॅव टू डू इज टू रेकग्नाइज इट ॲज Recognize इट इज. it. दॅट्स ऑल. It's- तुम्हाला करायचं काहीच नाहीये. मग त्याला साधना काय करायची? आता हे बघ, माझ्या मागे जे चित्र आहे ना त्याच्यामध्ये तुला हा लाल रंग दिसतोय. हां, हां, हां. ठीक आहे, हा कळलं. आता त्याच्यानंतर काय करायचं? काहीच नाही करायचं. त्याचप्रमाणे तुला हे कळलं की तुझं जे स्वरूप आहे ते अनंत आहे. हे कळायला पाहिजे. पण काय प्रॉब्लेम की माझ्या मनावर माझं स्वरूप अनंत नसून ते संकुचित आहे. खरं आहे. ह्या कल्पनेचा पगडा इतका जबरदस्त आहे. खूपच आहे. है ना? हा, अश्वत्थमेनम सुविरूढ मूलम. अनेक जन्मांच्या अनुभवानंतर, अनेक संस्कारांच्या अनुभवानंतर, अनेक संस्कार मी धरून ठेवल्यामुळे माझं हे जे खरं स्वरूप आहे ते झाकलं गेलेलं आहे. खरं आहे. त्यामुळे साधना काय आहे? साधना फक्त स्वच्छतेची आहे. क्लीन अप, क्लीन अप, क्लीन अप. येस. तुमचे ते गालिब आहेत ना, तू गझल आहेत हो. म्हणतो की गालिब. ते सांगतात ना की धूल आईना चेहरे साफ पर थी और आईना साफ करता गया. आईना साफ ते पण ऐकलं मी तुमच्या ऐकलंय ना? त्या आहे की नाही त्या जबरदस्त? सरांनी ते कोट केलं. धूल चेहरे पे थी लेकिन आईना साफ हं. करते गया. राईट? ते साफ तर करते हे गेला. तुमचे गालिब सांगतात. जर माझ्या चेहऱ्यावर धूळ असेल तर माझा चेहरा आरशामध्ये काय दिसणार आहे? हे माकडच अगदी दिसेल. साफ केलं. मी खरंच आहे. स्वतःला जर माकड समजून घेतलेलं असेल तर मला समोर माकडच दिसेल. खरं आहे. असं आहे. परंतु मी जर स्वतःला जो खरोखरीच आहे त्याचा जर भान असेल तर मग काय होईल की मला चित्र खूपच सुंदर दिसेल ना समोरचं. दिसायलाच आणि पाहिजे. आणि नंबर 2 म्हणजे की आपण त्याप्रमाणे तसं जगण्याचे प्रयत्न करू, की आपल्याला स्वतःचं भान आहे, की मी हे नाही आहे, मी हे आहे. तर मी असं जगायला पाहिजे. तो प्रश्नच जो नाही. ते आणि मला अशा आज प्रकारे जगायला पाहिजे अशी बुद्धीने वापरून काही करायची गरजच नाही ना. ती बुद्धी हो. आपोआप त्या दिशेने चालायला आपोआप लागेल. येईल, येईल. म्हणजे बघ की अदरवाईज ह्याचं जे अगदी मूर्तिमंत उदाहरण आपल्या संस्कृतीमधलं, आपल्या इतिहासातलं असं आहे की ज्ञानेश्वर महाराज. की हो. ज्ञानेश्वर महाराजांना लहानपणी किती कष्ट झेलायला लागले. परंतु त्यांना ती अनुभूती झाली त्यांच्या गुरुच्या कृपेमुळे, की हे सगळंच्या सगळं जे जग आहे हे माझ्यातच आहे किंवा माझ्यातून निर्माण झालेलं आहे. माझा चिद्विलास आहे. काश्मीरी खरं आहे. शैविझम मध्ये जगाला परमात्म्याचा चिद्विलास आहे असं म्हणतात. हे मी जग हे अगदी सगळं माझंच तयार केलं, मीच तयार केलं. स्ट्रेट स्ट्रेट एक क्वेश्चन विचारतो मामा म्हणून. विचार. बाकी काही म्हणून नाही. फक्त मामा म्हणून विचारतो. स्ट्रेट क्वेश्चन अगदी, की मी हे पण ऐकलं तुमच्या डिस्कोर्सेस मध्ये, की तुम्ही तुमच्या गुरूंचं नाव घेतलं आणि तुमचा हा इतका प्रवासी आहे. मग मला तुम्ही विस्ताराने अनुभव सांगावे असं पण काही म्हणणं नाही, बिलकुल नाही. माझ्या मर्यादांची मला जाणीव आहे. मी जरी नात्याचा हक्क सांगत असलो तरी मर्यादांची जाणीव आहे माझ्या. पण एका वाक्यामध्ये तुम्ही असं काही सांगू शकता का, की तुम्हाला काही अद्वितीय अनुभव आयुष्यामध्ये तुमच्या गुरूंच्या माध्यमातून किंवा तसं जगताना काही कधी असं काही ग्लिम्सेस काही? ओके, तर ते जे गुरु आहेत ना, ज्यांचं मी नाव घेतलं, ते कोणाला त्यांचा शिष्य मानतच नाही. आणि अच्छा. ते त्यांच्या गुरूंचं नाव पण कधी घेत नाही. हो. ते काय सांगतात, आणि आय एग्री विथ हिम, की आपल्या मनामध्ये शिकण्याची जेव्हा इच्छा तीव्र होते, त्या क्या तीव्र इच्छेलाच गुरु म्हणतात. क्या बात. जोपर्यंत ती इच्छा आपल्या मनामध्ये येत नाही, तोपर्यंत कितीही मोठा गुरु जरी आपल्या आयुष्यात आला, तरी सुद्धा आपल्याला काही कळणार नाही. क्या बात है. है ना? क्या बात. जोपर्यंत तुला गझल
खरंच शिकण्याची इच्छा नव्हती, तोपर्यंत तू हां. कुणाहीकडे जाऊन काहीही नसता शिकू नाही. शकला. पण नंतर बरोबर मग आहे, तुला बरोबर आहे. ज्या लेव्हलचं गाणं शिकण्याची गरज होती बरोबर. किंवा इच्छा होती, त्या लेव्हलचा गुरु तुझ्या आयुष्यात आला आपोआप. बरोबर आहे. इझंट इट? बरोबर आहे. ती तळमळ जी विवेकानंदांनी म्हटलं तळमळ ऑक्सिजनसारखी. पण लागते आणि तयारी पण लागते. सो फॉर एक्झाम्पल, त्यावेळी. आता तुला समजा कॅल्क्युलस शिकायचं असेल, गणितामध्ये कॅल्क्युलस. आपण 10वी-12वी शिकलो, राइट? बरोबर आहे. तर ते शिकण्यापूर्वी तुम्हाला अरिथमेटिक, अल्जेब्रा, जॉमेट्री ह्या तिन्ही गोष्टी 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या वर्गात शिकाव्या लागल्या ना. हो, हो, हो. तेव्हा तर आपण 10व्या वर्गात जाऊन मग कॅल्क्युलस शिकलो. नाही तर डायरेक्टली जर कॅल्क्युलस शिकलो, तर मग आपल्याला ते कळणारच नाही. कळणारच नाही. मग काय होईल, की तो कॅल्क्युलस शिकवणारा जो शिक्षक आहे, त्याचाही वेळ वाया जाईल आणि आपलाही वेळ वाया जाईल. काही फायदाच नाहीये. खरं, आपण ज्या वर्गात खरं. असू, त्या वर्गाचा अभ्यासक्रम आपण पूर्ण करावा. म्हणजे आता इव्हन अगदी खरं. अर्जुनाला एवढी सगळी मोठी गीता सांगितली, पण मग शेवटी काय झालं? अर्जुनाने युद्ध केलं. हो. कारण की अर्जुन युद्धाच्या वर्गात होता ना. त्याच वर्गात होता. बरोबर आहे. हां. म्हणजे आता बघ, की गीतेमध्ये अर्जुनाला भगवंतानी दुसऱ्या अध्यायामध्ये जे सांगायला पाहिजे ते सगळं सांगून टाकलं, की तू म्हणजे अविनाशी आत्मा आहेस. तू म्हणजे काही हा देह नव्हे. ह्या सगळ्या देहांना तू जरी मारलं, तरी सुद्धा हे काही मरणार नाहीयेत. हे आधी पण होते, आता पण आहेत, नंतर पण राहणार आहेत. इतकं क्लिअरली खरं आहे. सांगितलं. हं. पण आपण जर अर्जुन असलो, तर आपल्या डोक्यामध्ये काही प्रकाशच नाही पडत. नाही पडत. मग भगवंताला आणखीन 16 अध्याय सांगायला लागतात. एक्सप्लेनेशन. अब तेरे को हो. इतना ही नहीं समझ में आ रहा तो फिर क्या करूं तेरे को, असं म्हणेल तो. खरं आहे. पण त्याच्याजवळ इन्फिनिट पेशन्स आहे. तो इन्फिनिट पेशन्स तो केव्हा दाखवेल? जेव्हा जो शिष्य आहे, तो म्हणेल की बाबा मी तुझ्याकडे शरण आलेलो आहे आणि मी एकाग्र चित्ताने तू जे म्हणशील ते ग्रहण करायला तयार आहे. अनलेस दॅट सरेंडर इज देअर, म्हणजे तू आत्ता जे बुद्धीचं बोलला ना, ती बुद्धी जोपर्यंत सरेंडर होत नाही परमात्म्याच्या चरणाशी, तोपर्यंत त्या बुद्धीला धारच नाही येत. क्या ते बात! धार करण्याचं जे यंत्र आहे किंवा धार करण्याचा जो उपाय आहे, तो उपाय म्हणजे भक्ती आहे. तर ती भक्ती आतमधनं प्रगट होत असते किंवा भक्तीचा अनुभव आपल्याला आतमधनं येतो. आपण जे करतो त्याला उपासना म्हणतात. सो व्हॉट वी डू इज उपासना. आता उपासना कशी करायची? समजा आपल्याला त्या ब्लेडनी दाढी ॲक्चुअली करायची आहे किंवा तसं आपण दाढीचं उदाहरण सोडून देऊ. आपण ब्लेडचं त्या वस्त्र्याचं उदाहरण घेऊ. म्हणजे आधीच्या काळी नाही का, तो एक न्हावी यायचा आणि मग तो वस्त्र्यावर तो सगळा वस्त्रा, त्याच्याकडे एक लाकडाचं आपलं लेदरचं एक हो. असायचं बाहेर. हो, हो, खटखट, हो. खटखट, खटखट तो करायचा आणि मग तो दाढी करायचा रे. तर तो वस्त्रा ही हॅड टू कीप इट शार्प. नाहीतर लोकांचे खरं आहे. गळे कापतील ना. खरं आहे. असं होईल. तर ते he has to make sure that it is always sharp. So the weapon you are using, the instrument you are using for learning something, that instrument has to be both sharp and calibrated. नाही तर मग भलतंच रिडिंग येईल ना. पण तो जो एक मुद्दा आहे, की जसं प्रत्येकाची केमिस्ट्री असते. काही माणसं अतोनात भक्तीने म्हणजे तो इतकं त्याचं अंतःकरण असतं, तो बिचारा माणूस त्याच्या माध्यमातून तो सरेंडर होतो. काही लोक ज्ञानाच्या माध्यमातून खूप अभ्यास करून, काही विचार करून शोध घेण्याचा प्रयत्न करतात. तर ही जी प्रत्येकाची केमिस्ट्री आहे, त्याच्यानुसार त्याचा त्याचा जो पाथ आहे. तर यामध्ये जसं आता एखाद्याला म्हणजे गमतीने म्हणतो मी, की एखाद्याला त्या पद्धतीचं पर्टिक्युलर श्रद्धेचं इंद्रियच त्याच्यामध्ये नसेल. म्हणजे तो एखाद्या मॅथमॅटिक्स शिकवणाऱ्या प्राध्यापकाबद्दल त्याला श्रद्धा असेल, पण त्याला एखाद्या अशा गोष्टीबद्दल ऍबस्ट्रॅक्ट त्याला काही वाटतच नसेल समजा. तर असा माणूस तर ध्यान मार्गानेच फक्त काहीतरी विचार करून करू शकेल. किंवा मला अजून एक सांगा, की जसं बर्ट्रांड रसेल सारखी अनेक लोक होती किंवा कार्ल मार्क्स सारखी पण अनेक लोक होती, की ज्यांचा तत्वज्ञानाचा पण प्रचंड अभ्यास होता. भले कदाचित मार्क्सचा इकॉनॉमिक्स आणि इतर असेल, पण रसेलनी तर तत्वज्ञानाचा अभ्यास केला. किंवा तर्कतीचे लक्ष्मण शास्त्री जोशी, ते प्रचंड प्रकांड पंडित होते, संस्कृत विद्वान होते. त्याच्यानंतर त्यांनी अनेक वर्ष पूजा अर्चा केली आणि त्याच्यानंतर एम एन रॉयच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी तो मार्गही सोडून दिला आणि ते पूर्णतः ज्याला म्हणतील, म्हणजे जरी मानवतावादी म्हटले तरी त्यांच्या नंतर सगळ्या या गोष्टींच्या वरचा विश्वासही उडून गेला. ते एका वेगळ्या मार्गाने चालले गेले. अजून एक मला याच्यामध्ये एक मुद्दा, अजून एक प्रश्न विचारायचा होता, की जसं
प्रचंड ह्या ब्रह्मांडामध्ये अनेक आकाशगंगा, त्याच्यामध्ये पृथ्वीसारखे असंख्य ग्रह, अनेक सूर्य, असं सगळं प्रकरण असताना मुंगीच्या वारुळामधून मुंगीने त्या वारुळातून बाहेर येऊन जगाला बघावं आणि जगाची व्याख्या करावी. तर त्या मुंगीच्या जगाच्या व्याख्येच्या मर्यादा ज्या पद्धतीच्या असतील, तशा मर्यादा आम्हा लोकांच्या तर नाही आहेत, की आम्हाला आता काही ह्या अफाट अशा प्रचंड पसरलेल्या ब्रह्मांडामध्ये ज्याच्या आकलनच अशा अनेक पृथ्वी, अनेक सूर्य, अनेक काय-काय आणि ते अनंत चाललंच आहे. तर आमच्या सुद्धा ज्या काही कल्पना कारण आता मुद्दा सगळ्यात गंभीर कोणता आहे, की मरण्या अगोदर निदान आपण काय विचार करतो आहे ते जर समजा आपण एखाद्या गोष्टीला सत्य मानून जर आपण मेलो आणि ते सत्य जर सत्य नसेल, तर आपण किती भ्रमात मेलो याचं एक जे काही अर्थात करेक्ट. मेल्यानंतर दुःख नसतंच माणसाला तो विषय नाही, पण नाहीये. मग काय होईल, की ते सत्य जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपल्याला इन्फिनिट चान्सेस पण मिळतात ना. भगवंत फार चान्सेस कृपाळू आहे. पण मिळतात आहे ना, तो तो आता हाही तुम्हाला एक मुद्दा शाळेतनं रस्टिकेट कधीच करत नाही. किती तो गॉड काय गोष्ट म्हणतो, आहे. की ठीक आहे, तुम्हाला ह्या वर्गात राहायचं का? तुम्ही या वर्गात राहा आणि तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा खालच्या वर्गात जायचं असेल, तुम्ही खालच्या वर्गात पण जाऊ शकता. खालच्या नो वर्गात प्रॉब्लेम. पण जाऊ शकता. आहे की नाही? ते तुम्ही तुमच्यावर अवलंबून आहे, की तुम्ही ह्या वर्गात राहायचंय तुम्हाला, इथून तुम्हाला पुढे जायचंय, की मागच्या वर्गात जायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता समजा मी ह्या वर्गात आलोय ना, मनुष्य देहामध्ये आलोय आणि मनुष्य देहामध्ये समजा आल्यानंतर जसे डुक्कर लोक खातात ना, म्हणजे आय ईट लाइक ए हां. पिग असं म्हणतात ना आपण, हं, हं, की हं, मी डुकरासारखं जेवलो. आय एट लाइक ए पिग. राइट? हं. असं जर केलं, तर मग भगवंत काय म्हणेल, की "हे बघ, माझ्याकडनं चूक झाली. मी तुला चुकीचं शरीर दिलं." म्हणजे कसं, की ह्या शरीरात असताना तू मनुष्य शरीरात आहेस, पण यू आर ईटिंग लाइक ए पिग. म्हणजे ॲट तुला असं जाणीव आहे आतनं कुठेतरी, की नाही, नाही, मी आय शुड नॉट बी डूइंग धिस, राइट? तर मी एक काम करतो, पुढच्या वेळेस आय विल करेक्ट माय मिस्टेक. तू यू गो टू द क्लास ऑफ पिग्स. तू खालच्या वर्गात जा. हां. मग काय होईल, की यू कॅन ईट लाइक ए पिग आणि यू विल नॉट इव्हन बी अशेम्ड. हे किती चांगलं होईल, आहे की नाही? असा भगवंत कृपाळू असतो. तर तो आपल्याला जशी आपली इच्छा असेल, त्यानुसार तो आपल्याला जिथे तर आपल्याला जायची इच्छा असेल तिकडे तो पाठवतो. बरं पुन्हा एक मुद्दा इथे थोडासा या विषयावर थांब ना, पुन्हा तुला एक आता थोडासा आणखीन एक गंमत सांगतो, की हे जे सगळी तू ओके. नावं घेतली, बर्ट्रँड रसेल आणि आणखीन कोणी वगैरे, वगैरे. तू ह्यांची सगळ्यांची कथा सोडून दे. बरं. तो तुझा स्वतःचा अनुभव बघ. ह्या बर्ट्रँड रसेलचा जो विचार आहे, तो तुझ्या मनामध्येच उठतोय ना. बर्ट्रँड रसेल नावाची वृत्ती तुझ्या मनामध्ये निर्माण झाली किंवा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हां. ह्यांची वृत्ती तुझ्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणजे हे जरी बाहेर असलेत, असं आपल्याला वाटत असलं, तरी सुद्धा हां. ह्यांची वृत्ती आपल्या मनामध्येच निर्माण झाली ना. तर आपल्याला बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्या आतमध्ये येतोय. ठीक आहे? तर गीता म्हणजे भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद. हे समजा जीवनाचं शास्त्र असलं आणि हे जर त्रिकालाबाधित असलं, कारण की गीता हे उपनिषदांचं सार आहे आणि उपनिषद हां. हे वेदांचं सार आहे आणि वेद हे अपौरुष आहेत आणि वेद हे सनातन आहेत, म्हणजे ते इटर्नल आहेत. काळाच्या पुढे आहेत, कालातीत. बरोबर राइट? आहे. तर जेव्हा केव्हा ऋषीमुनींना वेद त्यांच्या मनामध्ये प्रगट झाले, तेव्हा ते जेवढे सत्य होते, तेवढेच ते आत्ताही सत्य आहेत आणि नंतर नेहमीच राहणार आहेत. आहे की नाही? कारण की सत्य जे असतं अगदी ते राहणार. कालातीत असतं. राइट? तर जे आत्ता सत्य आहे आणि उद्या सत्य नाही आहे असं रिसर्च ते सत्य नाही आहे. सारखं नसतं ते. बरोबर आहे. वेद इज नॉट सायन्स. सायन्समध्ये कसं असतं, की आज आपल्याला जे माहिती आहे, की 30 वर्षापूर्वी लोक आपल्याला सांगायचे, की तुम्ही तेल, तूप वगैरे खाऊ नका, कोलेस्ट्रॉल वाढतं, असं होतं, तसं होतं, रिफाइंड तेलच खायला पाहिजे वगैरे आणि आता सगळेजण कोकोनट ऑइल आणि घी असं खायला म्हणतात. हो. ठीक आहे? जे आपल्याला हजारो वर्षापासून माहिती आहे. खरं आहे. तर ते सायन्स जे असतं ना, ते अनफॉर्च्युनेटली इट इज सोल्ड टू बिझनेस. खरं आहे. म्हणजे आपण जे सायंटिफिक स्टडीज, सो कॉल्ड सायंटिफिक स्टडीज बघतो आणि वाचतो, तर त्या कशा असतात, की दे आर स्पॉन्सर्ड ना. तर ज्या स्पॉन्सर्ड आहे. इन्स्टिट्यूशननी किंवा ज्यांनी आपल्याला तो रिसर्च स्पॉन्सर केला असेल, त्यांना कुठलं उत्तर हवं आहे, ते उत्तर त्या सायंटिस्टनी शोधून काढून द्यावं आणि प्रतिपादित खरं आहे. करावं, अशी अपेक्षा असते. है खरं आहे. की नाही? तर अशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला फीड केली जाते सारखी सारखी आणि मग ती ॲडव्हर्टाइजमेंट खरी आहे असं आपण मानायला लागतो. आता मार्केटिंग वगैरेमध्ये कसं असतं माहिती आहे का? मार्केटिंगमध्ये जो मार्केटिंग करणारा माणूस असतो ना, तो अनेक लोकांना जाऊन अनेक प्रकारच्या थापा मारतो. खरं आहे.
म्हणजे त्याच्या स्वतःच्या प्रॉडक्ट बद्दल, की ये इससे ये होता है, उससे वो होता है वगैरे वगैरे. आणि शेवटी तो जे सांगतोय ते खरंच आहे असं त्याला वाटायला लागतं. क्या बात. राइट? सो जस्ट बिकॉज यू गेट यूज्ड टू टेलिंग समथिंग doesn't mean it is true. So if it is not true, by you repeating that lie 1,000 times or million times, it's not going to become the truth, खरंय. isn't it? And if it is true, then it doesn't need any praman or proof or support. Truth is able to stand on its own. There is no problem. क्या बात. खरंय. आणि त्याच्यासाठी कोणी सपोर्ट नसला तरी सुद्धा सत्य ते सत्यच राहणार आहे. खरी गोष्ट. तर आता बघ, मी तुला जे सांगितलं की हे जे आपलं अनंत स्वरूप आहे, हे तो दोरच होता, दोरच राहिला ना नेहमी. दोरच होता, आधी दोर होता, आत्ताही दोर आहे, नंतरही दोरच आहे. दोरच राहणार आहे. दोरच राहणार, दोरच राहणार. त्याला मी साप आहे असं मानलं आणि तो साप आहे ही जी मान्यता आहे ही माझ्या डोक्यामध्ये जन्मजन्मापासून फिट्ट बसलेली. क्या बात. इट डझंट मीन दॅट इट इज द ट्रूथ. तुमच्या या याच्यासाठी एक शेर आहे फार सुंदर, सांग. की यही है जिंदगी, यही है जिंदगी, कुछ ख्वाब चंद उम्मीदें. यही है जिंदगी, कुछ ख्वाब चंद उम्मीदें, इन्हीं खिलौनों से अगर तुम बहल सको तो चलो. सफर में धूप तो होगी, जो चल सको तो चलो. सभी है भीड़ में, तुम भी निकल सको तो चलो. यहां किसी को कोई रास्ता नहीं देता. ऐकू येते ना? ऐकू येतं ना? व्यवस्थित ऐकू येतं. गो अहेड. यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता, मुझे गिराकर अगर तुम संभल सको तो चलो. सफर में धूप तो होगी. पण त्यातला तो जो माया, म्हणजे जग ही माया आहे, याचं त्यांनी विवरण असं केलं की यही है जिंदगी, कुछ ख्वाब चंद उम्मीदें, और इन्हीं खिलौनों से अगर तुम भी बहल सको तो चलो. करेक्ट. तर आता आपण काय सांगितलं की आतापर्यंत आपला जो आयुष्याचा अनुभव आहे ना, तो म्हणजे आपले जे काही संस्कार झाले असतील आतापर्यंत त्याचं एक कलेक्शन आहे. दॅट्स ऑल. तुला जर विचारलं की तू कोण आहेस, तू काय सांगशील की मी एक पुरुष आहे, किंवा माझं नाव अमुक अमुक आहे, किंवा मी गझल गातो, किंवा मी हे करतो ते करतो, अशा प्रकारच्या तू अनेक गोष्टी सांगशील. कुठल्या गोष्टी सांगशील? की एव्हरीथिंग विच यू आर नॉट. क्या बात है. वाह. एव्हरीथिंग एव्हरीथिंग यू हॅव सुपर इम्पोज ऑन युअर सेल्फ. क्या बात है. वाह. आहे ना? क्या बात है. वाह. तर म्हणजे काय झालं की मी कोण आहे, क्या बात है. हे मी जे काही नाही आहे तेच मी आहे असं मी समजलेलो आहे ना आतापर्यंत. म्हणजे मी सगळी सापाची गोष्ट सांगतोय. क्या बात है. वाह. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. सांग. इथेच मी तुम्हाला 1-2 मिनिटं इंटरप्ट करतो, सॉरी. मी सॉक्रेटिसच्या बाबतीत खूप म्हणायचो असं, की तो जे बोलायचा ना, तर मी गमतीने असं म्हणायचो की सॉक्रेटिसचं आर्ग्युमेंट एवढं अप्रतिम होतं, की जसं आपण एखाद्या शेरला किंवा कोणत्या गझलला दाद देताना म्हणतो क्या बात है, क्या बात है, तसं सॉक्रेटिसच्या आर्ग्युमेंटला आपण म्हणू शकत होतो की क्या बात है. अप्रतिमच. करेक्ट. आता सॉक्रेटिसचं नाक जरा फेंद्र होतं. त्याच्या नाकपुड्या खूप मोठ्या होत्या. मोठ्या होत्या. पण मला तुमचं आताचं हे जे आर्ग्युमेंट आहे ते ऐकून एवढं सुंदर वाटलं, आणि मी त्याला उत्स्फूर्तपणे क्या बात है म्हटलं, की जे तू नाहीये ते तू सांगणार आहेस की मी आहे, मी आहे, मी आहे. दॅट इज ग्रेट थिंग. आहे ना? तर त्या सॉक्रेटिसला कोणीतरी म्हटलं की तुझं नाक खूप फेंद्र आहे. तो म्हणाला की हेच नाक चांगलं असतं म्हणे, कारण की माझ्या नाकपुड्या जर मोठ्या असल्या तर त्यातनं मी जास्त ऑक्सिजन आत घेऊ शकतो. मला जास्त चांगली हवा आत येऊ शकते. तुझ्यापेक्षा माझं नाक जास्त चांगलं आहे. त्याला जेव्हा विष देऊन मारणार होते त्याच्या आदल्या दिवशी तो प्रवचन करत होता आपल्या शिष्यांना. तर त्याच्यापैकी एका शिष्याने विचारलं की महाराज, आता तुम्हाला उद्या हे लोक विषाचा प्याला देऊन मारणार आहेत, मग आम्ही तुम्हाला कुठे पुरायचं? ते म्हणायचं की ते म्हणाले की मी मरणार आणि तू मला पुरणार. मी तुम्हाला सगळ्यांना मी पुरून उरणार आहे. मी तुम्हाला आता काय सांगतोय की आत्म्याचं अमरत्व तुम्हाला सांगतोय. तू मला पुरणार होय, मी तुला पुरून उरणार आहे. क्या बात. त्याचे एक फार अप्रतिम बोलले. त्यांचं एक आर्ग्युमेंट फार अप्रतिम होतं, की क्रिटो आणि प्लेटो हे जे त्यांचे शिष्य होते, तर ते मरत असताना प्लेटो आणि क्रिटो दोघांना अपार दुःख झालं की आपला एवढा मोठा गुरु आणि हे त्यावेळेसच्या सो कॉल्ड अथेन्सच्या डेमोक्रसीने विष दिलं. तर त्यावेळेस
सॉक्रेटिसला म्हणाला की आम्हाला फार दुःख होत आहे की तुम्ही निर्दोष असताना मरतात. तर सॉक्रेटिस त्याला म्हणाला, तुला असं वाटतं का की मी दोषी ठरून मरावं? असं आहे. तर मृत्यू, आपण ज्याला मृत्यू समजतो किंवा म्हणतो, दॅट इज द ग्रेटेस्ट ब्लफ देअर इज. बघ, कसं हा, असतं बघ, की मृत्यू म्हणजे काय? की जी गोष्ट आत्ता ह्या क्षणी आहे आणि दुसऱ्या क्षणी नाही आहे. म्हणजे काय झालं, की आत्ता जी आहे, जी दुसऱ्या क्षणी नसणार आहे, तिचा मृत्यू झाला. क्या बात है, तर क्या बात. ह्या नात्यानी ही सृष्टी दर क्षणी मरण पावते मरण पावते. आणि दर क्षणी ह्या सृष्टीचं सृजन होतंय. हो. सो यू कॅन लुक ॲट इट ॲज आयदर डाइंग कंटिन्युअसली or being renewed continuously. It's up to you how you want to look at it. म्हणजे शिवतत्व जे आहे, हो. जनरली आपण म्हणतो की शिवतत्व जे आहे म्हणजे महेश इज द संहारक, राईट? हो. नाही, ते संहारक तत्व नाही आहे. दॅट इज द रिन्यू. रिन्युअल किंवा रिज्युव्हनेटिंग प्रिन्सिपल. येस. सृजनाचं ते तत्व आहे, ते संहाराचं तत्व नाहीच आहे. तर तुम्ही नाही. ह्याच्याकडे कसं बघाल? परंतु सृजन आणि संहार किंवा संहार आणि सृजन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपल्या कल्पनेतल्या आहेत. बरोबर आहे. आपलं जे खरं स्वरूप आहे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल घडत नाही. ते शुद्ध चैतन्य जे आहे, दी अवेअरनेस, प्युअर अनकंडिशनल अनक्वालिफाईड अवेअरनेस, हे आपलं खरं स्वरूप आहे. दॅट इज व्हॉट यू आर, खरं. दॅट इज व्हॉट आय एम. ओके, तर आपल्याला आत्ता जो अनुभव येतोय की मी तुझ्याशी बोलतोय, हा स्वप्नवत आहे. स्वप्नात. सो इफ यू रिअलाइज दिस, ऑल यू हॅव टू डू द गुड न्यूज. आय टेल यू द गुड न्यूज नाव, की तुला असं निराशेमध्ये मरण्याची अजिबात गरज नाही आहे. भगवंतानी प्रॉमिस केलेलं आहे. 72वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला, की एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैना नैनां नैवम प्र प्राप नाही, हा तुम्ही सांगा अनाघाताई. नैवां नयना प्राप्य प्राप्य नैनां विमुह्यती, प्राप्य विमुह्यते. विमुह्यती नवा. आणि स्थित्वा स्यामंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. मृच्छते. म्हणजे मरण्यापूर्वी समजा एक क्षण जरी आपल्याला हे कळलं आणि आपण खरं. त्याच्यामध्ये स्थित झालो, स्थित्वा स्याम अंतकालेपी, एक क्षण क्या. जरी आपण त्याच्यामध्ये स्थित झालो ना, हो. तरी सुद्धा ब्रह्मनिर्वाण मृच्छती. ते एकदाच फक्त वा. कळायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण लहानपणी सायकल चालवायला शिकतो ना, हो. तर पुष्कळ प्रयत्न करतो आणि मग एका कुठल्या तरी क्षणी आपल्याला त्या सायकलवर तोल सांभाळता यायला लागतो. खरं. तर तो कसा येतो, काय येतो कळत नाही. पण एकदा सांभाळायला लागायला, तोल यायला लागला, की मग नंतर मग आपण नाही पडत. मग तो सहज होतो आणि मग ते इट जस्ट हॅपन्स नॅचरली, राईट? खरं. आता तू कुठे पुस्तक वाचलं होतं का, की अमुक अशा प्रकारे सायकलवर तोल सांभाळावा म्हणून? नाही. असं पुस्तक नाही. निघूच नाही शकत. कारण की हा नाही. पुस्तकाचा विषय नाहीच आहे. त्यामुळे तू कितीही लोकांची फिलॉसॉफी वाचली, कितीही लोकांची चरित्र वाचली, तरी सुद्धा जोपर्यंत तुला हे कळत नाही क्या आतून, बात है. तोपर्यंत तू पुस्तक वाचत राहशील. तू पंडित पण होशील. यू विल गेट डी-लिट वगैरे तुला काय काय मिळून जाईल. परंतु आणि बोलू सांगा ना. का? बिलकुल हां, बोला. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे अगदी सिंपल उदाहरण आपण वॉटर सायकलचं घेऊ शकतो आपल्या सगळ्या आयुष्याशी, किंवा आपल्यामध्ये जे परमेश्वराचा अंश आहे त्याचा परमात्म्याच्या तत्वाशी जोडण्याचा आपण एकच साधा वॉटर सायकलचं एक्झाम्पल घेऊ शकतो. इन द सेन्स, इतक्या प्रकारचं पाणी आपण वापरतो जे पुन्हा नदीमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जातं, पुन्हा ते समुद्राला मिळतं, आणि तरीही समुद्र म्हणजे ज्या काही तत्व आहेत आपल्या ऍटमॉस्फिअर मधली किंवा जे, तर त्यांनी पुन्हा वाफ होते आणि शुद्ध स्वरूपातलं पाणी आपल्याला मिळतंय. हे जसं आपलं अव्याहत चालू आहे, तसं आपण कसेही वागलो काही. हॅलो. आपण म्यूटवर गेलात पुन्हा चुकून. त्यांना बहुतेक दुसरा कॉल हो. आलेला असू शकतो. तर त्याच्यासाठी सध्या. त्याच्या आधीचा एक श्लोक आहे दुसऱ्याच अध्यायामधला, की आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापम प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोति न कामकामी.
हा हा ज्याप्रमाणे समुद्रामध्ये अनेक प्रकारचं पाणी येऊन मिळतं, परंतु समुद्राला काही फरक पडत नाही. खरंय. त्याचप्रमाणे जो स्थितप्रज्ञ असतो त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात, कामना येतात, परंतु त्यांनी तो कामी बनत नाही. म्हणजे कसं असतं की जर मला पूर्णत्वाचा अनुभव आलेला असेल, मग काय अगदी बरं. होईल की ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असं होईल ना, की पूर्णामधनं तुम्ही कितीही काढलं, पूर्ण जरी काढलं तरी पूर्णच उरेल, किंवा खरंय. पूर्णामध्ये तुम्ही पूर्ण जरी ऍड केलं तरी सुद्धा पूर्णच उरेल, हे पूर्णच राहील. खरंय. तर पूर्ण मी आहे अशा प्रकारचा अनुभव जर मला आला, किंवा ऍटलिस्ट खात्री पटली, अनुभव नसेल आला ठीक आहे, डोंट वरी. पण जसं निसर्गदत्त महाराजांनी सांगितलं ना, की ह्या महाराजांनी मला सांगितलं की तू परमात्मा स्वरूप आहेस, बस. मग असायलाच पाहिजे. कारण की हे खोटं बोलूच शकत नाही, कारण की ह्यांना याच्यातनं काहीच मिळवायचं नाही. काही मिळत नाही. इजंट इट? सो ही जर माझी खात्री पटली आणि गुरुवाक्यावर जर माझी अशा प्रकारची श्रद्धा असेल, तर मग ते गुरुवाक्य खरं कसं आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न मी करेन. तर मी तुला आता हे सगळंच्या सगळं डिस्कशन जे आहे हे सायंटिफिकली सांगितलं. ह्याच्यामध्ये नॉन सायंटिफिक काहीच नाही. आपण जे शाळेत शिकलो काहीच. किंवा आपला जो प्रत्यक्ष अनुभव आहे त्याच्याच आधारावर सांगितलं. राईट? तर आपल्याला कुठे दुसरीकडे जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही आपल्याला पण फिलॉसॉफी फार वाचण्याची गरज नाही. फार फार सुंदर पद्धतीने सांगितलं. नंबर 2 म्हणजे की हे जे तुम्ही सांगितलं, याच्यामुळे माणूस एक विचारांची दिशा त्याला मिळते. तो विचार करायला प्रवृत्त होतो आणि त्याला हे समजतं की खऱ्या अर्थाने हे स्वरूप कसं आहे, की आपण कसा विचार करायला पाहिजे. म्हणजे ही खूपच खूपच महत्वाची इन्साइटफुल असं डिस्कशन आहे तुमचं आज जे तुम्ही सांगितलं ते. करेक्ट. तर आता तू एक काम कर. आता हे सगळं जर आपल्याला समजलं असेल तर ह्याच्यावर चिंतन कर. म्हणजे काय होईल की इनिशियली अगदी वी हॅव खरं. हर्ड समथिंग, राईट? अगदी खरं. सो व्हेन यू हिअर समथिंग यू मे थिंक इट इज येस, इट इज फाईन, म्हणजे इट मेक सेन्स. ठीक आहे, आता कळलं आपल्याला की हे जे म्हणतात ते बरोबर आहे, पण ते मला आता पटत नाही, किंवा मला त्याच्यामध्ये अनेक शंका आहेत. तर आत्ता कसं झालं की आता श्रवण झाला, त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर मनन करू. सो विल ट्राय टू फिगर इट आउट की हां हे कसं काय. मग आपण आपल्या अनुभवांशी ह्याला पडताळून बघू की हां डज इट मेक सेन्स. येस, इट विल कीप मेकिंग सेन्स. तर ह्याला म्हणतात मनन. आणि ओके. मग मनन केल्यानंतर जेव्हा ह्याची खात्री पडते की नाही हेच खरं आहे, ह्याच्या व्यतिरिक्त जे मला वाटत होतं आतापर्यंत ते सगळं बकवास आहे, देन व्हॉट विल हॅपन, ते जे सगळं बकवास होतं ते आपण ड्रॉप करून टाकू. इजंट इट? म्हणजे एक कसं गंमत की अशी. आता समजा मला कळलं की आज रात्रीपासून माझ्याजवळच्या 500च्या आणि 1000च्या नोटा आहेत, त्या कागदा समान आहेत, तर उद्यापासून मी जाऊन त्या वापरण्याचा प्रयत्न करीन का? नाही करणार. काही गरज नाही. मग माझ्याकडे कितीही पैसा असला तरी सुद्धा उद्या त्याची मी समजा होळी पेटवली तर माझ्या घरामध्ये इनफ ऊब पण नाही येणार, खरंय. अशी त्याची किंमत आहे. राईट? तर जर बरोबर. आपल्याला कळलं की आतापर्यंत आपल्याला जे वाटत होतं दॅट एंटायर अंडरस्टँडिंग इज कम्प्लिटली ट्रॅश, सो विल लिव्ह इट, विल लेट इट गो. खरंय. खरी गोष्ट ठीक आहे ना? आणि आहे. मग एक त्याच्याबद्दल आपल्याला काही वाटणार पण नाही. अगदी बरोबर. आणि एक मुद्दा मला म्हणजे मी खूप 20-21 वर्ष असताना अगदी स्मशानात जाऊन बसायचो. ते सगळे देह जळताना बघायचो आणि हे मनाला समजून सांगायचा प्रयत्न करायचो की हे असं सगळं संपणार आहे, सगळं संपणारच आहे. पण ते म्हणतात ना की मायेचा पगडा इतका जबरदस्त असतो की हे सगळं रिअलाइज इव्हन मी त्याच्यावर म्हणजे त्यावेळेस इतका मी काही त्या सगळ्या याच्यात होतो की मी त्याच्यावर कविता लिहिल्या आणि त्या सगळ्या नश्वरतेच्या बद्दल खूप. पण एक लक्षात पुन्हा मात्र इकडे ज्यावेळेस मेनस्ट्रीम मध्ये आपण येतो त्यावेळेस पुन्हा भावभावना आपल्या कब्जा करतात. पुन्हा आपण त्या आवेगामध्ये, आवेशामध्ये, याच्यात अभिनिवेशात येतो. हे मला मी म्हणजे हे जाणवत आहे की आपणही संपणार आहे, हे संपणार आहे, सगळं संपणार आहे, रोज दिसून राहिलेलं आहे. पण तरी सुद्धा हा खेळ फसवा असूनही आपण त्या खेळामध्ये गुरफटून जातो, हे सत्य आहे म्हणजे. करेक्ट. कारण की आणि आपल्याला त्याच्यातून हा खेळ हा खेळण्याची ना खूप चटक लागलेली आहे. चटकलंय. तुम्ही जो म्हणाला सतत कॉन्स्टंट अवेअरनेस दॅट इज ग्रेट थिंग. ते भान असणं सतत. हा, दॅट्स ऑल. पण दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क सर. तू असं करणं, हे बघ आता मी तुला ह्या जीवनाचं गणित तुझ्या चेसच्या खेळामधनं समजून सांगतो. हा. कसं असतं माहितीये का, आत्ता जे आपल्याला दिसतंय बाहेरच्या जगाचा जो अनुभव येतोय ना, किंवा आपल्या आयुष्याचा जो अनुभव येतोय, दॅट इज लाईक ए गेम ऑफ चेस.
येस. ॲट टाइम t इक्वल टू t2. आपण जेव्हा खेळ सुरू केला, आपला जन्म झाला तेव्हापासून, तेव्हा समजा टाइम t इक्वल टू t1 होता, राईट? तर आता टाइम t1 पासून t2 पर्यंत तुम्ही जे काही मूव्स केले तुमच्या गेममध्ये, त्यानुसार टाइम t2 ला तुमची जी सिच्युएशन आहे ती तयार झाली, इजंट इट? म्हणजे आता गेम मध्ये तुमची जी पोझिशन आहे, दॅट पोझिशन इज डायरेक्टली ए रिझल्ट ऑफ व्हॉट एव्हर मूव्स यू हॅव मेड फ्रॉम टाइम t1, बरोबर, इजंट इट? अगदी बरोबर. What can you do right now about the situation at time t2? Nothing, isn't it? You cannot go back आणि असं अंडू थोडीच असतं चेसमध्ये. नो एकदा नो नो तुम्ही नो मूव्ह केले की संपलं, नो नो. राईट? नाव टच अँड आता, मूव. इफ यू वॉन्ट टू गो टू ए बेटर पोझिशन इन युअर गेम, ऑल यू कॅन डू नाव इज टू मेक द राईट मूव्ह नाव. येस, ट्रू. ठीक आहे? म्हणजे आतापर्यंत जो आयुष्याचा खेळ झाला तो झाला, फिनिश. डोंट वरी अबाउट इट, डोंट होल्ड ऑन टू इट. फिगर आउट की व्हॉट काइंड ऑफ मूव्स डू यू नीड टू मेक नाव. ओके? सो आता एक जी मूव्ह आपण चांगली केली ती ही की आपण प्रयास नावाचा कार्यक्रम जॉईन केला, तिथे आपल्याला गांधी काका भेटले. हो. त्यामुळे आपण एक आता आपण ठरवलं की करायचं. आपल्याला ऍटलिस्ट पुढचे 2-3 महिने हे करायचंय. ठीक आहे? करायचं. तर त्याच्यातून काय होईल की थोड्याफार प्रमाणामध्ये आपली देहशुद्धी होईल, म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन होईल. अगदी बरोबर. आणि समजा त्याच्यातनं पुढच्या 2-3 महिन्यामध्ये थोडीशी चित्तशुद्धी पण झाली, किती छान. तर चांगलं होईल. ठीक आहे? ते जर नाही झालं तर त्याच्यानंतर तू पुन्हा एकदा मला सांग, Good. आणि मग त्याच्या पुढची जी साफसफाई करायची ते आपण करू. नो क्या प्रॉब्लेम. बात. नाही, मी तुमच्याशी कनेक्टेड राहतो. हो, तुम्ही ऍब्सोल्युटली. मला प्लीज गाईड करा. हा सगळा कार्यक्रम जो आहे ना, हा सगळा शुद्धीकरणाचा कार्यक्रम आहे. शुद्धीकरणाचं म्हणजे कसं आहे की माझा ऍक्च्युअल स्वरूप शुद्ध आहे, पण मी त्याच्यावर अनेक प्रकारचे मळ जमा करून ठेवलेत. ठीक आहे? बर. तर विनोबांनी त्याचा एक खूप सुंदर दृष्टांत दिलाय की कंदिलावर जी काजळी असते की नाही, ती काजळी असते आपल्या तमगुणासाठी. तर ती काजळी तुम्हाला स्वच्छ करावीच लागते, घासून पुसून काहीतरी चांगलं उपकरण घेऊन किंवा घासणी घेऊन साफ करावं लागेल. ठीक आहे? त्याच्यानंतर आपण तो जेव्हा वापरतो कंदील किंवा दिवा, तेव्हा त्याच्यावर धूळ बसते, तर तो रजगुण आहे, तर तोही स्वच्छ करावा लागतो. पण तरी सत्वगुणाची काच उरतेच की नाही, क्या बात. मग ती काय काच फोडून टाकायची नाही, ती तर लागेलच तुम्हाला ना. कारण की त्या दिव्याची प्रभा जर फाकायची असेल तर तुम्हाला ती सत्वगुणाची काच असणं क्या गरजेचं बात. आहे. ठीक आहे? क्या बात. क्या बात. तर त्या सत्वगुणाच्या काचेमुळे डोळे दिपून जाऊ नयेत म्हणून एक हलकासा कागद त्याच्यासमोर धरायचा. अशा प्रकारे त्यांनी दृष्टांत दिलंय. दुसरं क्या त्यांनी एक सांगितलं की तुम्ही जगामध्ये राहत असताना तुम्हाला कुठल्या नाही कुठल्या गुणावर आधारित तुमचं जीवन चालवावंच लागेल ना. तर तुम्ही तमोगुणाच्या आधारावर जीवन नाही चालवू शकत. रजोगुणाच्या आधारावर सुद्धा जीवन चालेल, पण तुम्हालाच त्याच्यामध्ये कंटाळेल किंवा यू विल गेट वोन आउट. अक्षरशः बरोबर आहे. है ना? आणि तिसरं कसं आहे की सत्वगुणाच्या आधारावर जर तुम्ही चालवलं तुमचं जीवन, तर मग तुम्हाला त्याचा अहंकार होऊ शकतो. हे बाकीचे हा. सगळे जे आहेत ना लोक, ते सगळे तमोगुणी आणि रजोगुणी आहेत बरं का, मी तर सत्वगुणी आहे, असं होईल. हे सगळ्यात बेकार आहे. माझा एक असा मुद्दा झालाय ना, की मी आता ज्या ऍक्टिव्हिटीज करतो त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही वाटत. म्हणजे मी चांगल्या पद्धतीने मी खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी काम केलं, बऱ्यापैकी यश मिळवलं, बऱ्यापैकी, पण ना मला ते मजा नाही वाटत आता. मला आता ती मजा नाही वाटत. आणि मी जो तो मुद्दा होता तो व्हॅक्युम जे म्हणत होतो, सो मी तो व्हॅक्युम कॉन्स्टंट कॅरी करत राहतो. हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा माझा भयंकर मोठा प्रॉब्लेम आहे. हा ऍक्च्युली प्रॉब्लेम नाही आहे, ही ईश्वराची कृपा आहे आपल्यावर. हो, आपल्याला हे अगदी खरं आहे. कळलं की आतापर्यंत आपण जो आनंद बाहेर शोधण्याचा प्रयत्न करत होतो, तो आनंद बाहेर आपल्याला मिळत नाहीये. नाही, अगदी बरोबर आहे तुझं हे म्हणणं. कळलं ना? तर ही ऍक्च्युली ईश्वराची कृपा आहे. हे कृपा जे आहे. आपल्याला आपल्या मनामध्ये असं वाटतं ना की देयर इज अ व्हॅक्यूम, हो. दॅट व्हॅक्यूम इज बिकॉज यू हॅड ट्राईड टू गेट युअर जॉय फ्रॉम आउटसाइड थिंग्स, बट यू हॅव नाव रिअलाइज दॅट दॅट जॉय डज नॉट एक्झिस्ट इन दी आउटसाइड थिंग्स ऑर दी आउटसाइड परस्यूट्स ॲट ऑल. हो. असं आपल्या लक्षात आलं. ठीक आहे? अगदी खरी गोष्ट आहे. जेव्हा म्हणजे त्या हे अर्थ आपल्याला लक्षात येतं, ही आपल्यावर भगवंताची झालेली कृपा असते. कृपा आहे. तर आता आपण ह्याच्यानंतर काय करायचं?
की आपण सर ज्या दिशेने एक हा मिनिट. बोला. सर मी लीव्ह करू का? मला जरा 1-2 हो, कामं आहेत आता. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. ओके. तुम्ही इफ यू हॅड ओके. लेफ्ट क्वाइटली आम्हाला कळलं पण नसतं. नाही, आम्हाला वाटलं नाही. की तुम्ही निघून गेलात म्हणून. नाही, नाही, नाही. मी आहे याच्यावरच आहे. बरं, आनंद आहे. हां. थँक्यू. ठीक आहे. ओके. थँक्यू. नमस्कार. थँक यू. बरं आहे. या नमस्कार. नमस्कार. बाय, नमस्कार. बाय. ऑल राईट. सो आपल्याला जेव्हा कळतं की बाहेर जे काही सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तो आनंद तिथे नाही आहे, म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये एक फोलपणा जाणवतो ना. हो, अक्षरशः फोलपणा. राईट. तर हे हे कळलं आपल्याला की बाहेरचं हे जे जग आहे ह्याच्यामध्ये तो आनंद नाहीच आहे, कधीच नव्हता. कसं होत होतं पहा, की जेव्हा त्या बाहेरच्या जगामधली एखादी वस्तू आपल्याला मिळत होती, तेव्हा त्या वस्तूबद्दलची इच्छा आपल्या मनामधून निघून जात होती आणि त्या इच्छा विरहित मनामध्ये आनंद प्रगट होत होता. खरं. आपल्या आतलाच. ठीक आहे? तर जोपर्यंत आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बाहेर शोधत असू, तोपर्यंत आपल्याला असा फोलपणा जाणवेलच. ठीक आहे? तर ती उत्तरं बाहेर न शोधता ती आपल्या आतमध्ये शोधण्याचा आपण प्रयत्न करायला लागायचा. आणि अगदी समजा बरोबर. कसं असतं बघ, की तुम्हाला सांगितलं ना, की ठीक आहे आपण हे ऐकलं आता. आपण ऐकल्यानंतर मग आपण अगेन लाईफ विल हॅपन आणि देन विल फॉरगेट व्हॉट वी हॅव स्टडीड, राइट? म्हणजे कसं असतं, की आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला भूक लागते म्हणून मग आपण ब्रेकफास्ट करतो. ठीक आहे? मग त्याच्यानंतर लाईफ हॅपन्स. नंतर मग काय होतं, की ते खाल्लेलं सगळं पचून जातं. मग मग पुन्हा भूक लागते. मग काय होतं आपण 1-2 वाजता पुन्हा जेवतो लंच. खरंय. राइट? नंतर अगेन लाईफ हॅपन्स एंड देन अगेन बाय 7-8 इन द इव्हनिंग वी फील हंग्री. देन वी डिनर. इझन्ट इट? तर तसंच हे सत्संगाचं आहे, की सत्संग हां. एकदा ऐकला, की काय होतं, की नंतर पुन्हा काही दिवसानंतर, काही वेळानंतर ते विरून जातं पुन्हा. मग काय पुन्हा क्या ऐकायचं बात! क्या बात! असं आहे. खरं आहे तुमचं म्हणणं. तर हा सत्संग रोज करायला पाहिजे. किती छान वाटलं. मला आज म्हणजे तुमच्याशी बोलून इतकं सुंदर वाटलं. करेक्ट. तर हे सगळं वॉव! ह्या सगळ्या गोष्टी पुष्कळशा गोष्टी ज्या तुला सांगितल्या त्या मी माझ्या गुरुजींकडून ऐकलेल्या आहे आणि शिकलेल्या आहे. परंतु त्या इतक्या आत्मसात झालेल्या आहेत, की त्या कधीच विसरू शकत नाही. आता बघ, मी तुला समजा स्टोरी विचारली तुझी, की तुझा सगळा जीवनपट मला सांग. म्हणजे यू टेल मी युअर स्टोरी. तर तुला काय पुस्तक-बिस्तक रेफर करावं लागेल का? काहीच नाही करावं लागणार. नाही ना, काहीच नाही. तू अस्खलित बोलशील, नाही? अगदी खरं आहे. तर जेव्हा मी तुला जे काही सांगतोय, ते माझ्या अनुभवात आलेलं असेल, तर मग काय होईल, की मी तुला जे सांगतोय, ते माझ्या अनुभवाचे बोल असतील किंवा ती माझी वॉव! स्टोरी असेल. वॉव! त्यामुळे मग मला कुठल्या पुस्तकाशी रेफर करण्याची काहीच गरज नाही. असं आहे. सो वन्स यू अगदी. रिअलाइज युअर ट्रू नेचर, इव्हन दो यू मे नॉट हॅव एक्सपिरियन्स्ड इट, at least you are completely convinced. There is absolutely no doubt in your mind about your true nature. And you will always try to remain in that awareness. That's all. म्हणजे काय होईल, की तुमचे बाहेरच्या जगामधले जे इंटरेस्ट असतील ते हळूहळू कमी होतील. हो, ते संपायलाच पाहिजे. संपायलाच पाहिजे. ॲक्चुअली ॲक्चुअली काय होतंय, की एका अशा विशेष सर्कलमध्ये किंवा अशा कमिटमेंट्स आणि नंबर ऑफ थिंग्समध्ये तुम्ही असे इन्व्हॉल्व होता, ज्याच्यात तुमचं बिलकुल मन नसतं ते करण्याचं किंवा त्याला कंटिन्यू करण्याचं. पण तुम्ही ते करत राहता आणि आता मला ना, मी जे काही सगळे गोष्टी पाहिल्या सगळ्या, मी पहिल्यापासून एकतर सोशल सर्व्हिसेसमध्ये किंवा सोशल वर्कर्स सोबत जुळून राहिलो. खूप मनापासून नेहमी वाटायचं, की सोशल इकॉनॉमिक चेंज व्हायला पाहिजे, परिस्थिती बदलायला पाहिजे, माणसांना रिलीफ मिळाला पाहिजे. हा एक त्यावेळेसचा भाग होता आणि तो अजूनही नेहमीच राहिला म्हणजे. दुसरा म्हणजे निसर्गासोबत नेहमी राहण्याची खूप तीव्र इच्छा राहिली. त्याचं एक नेहमी अट्रॅक्शन राहिलं. पण कधीही या बंगल्यांचं, या गाड्याचं, या पैशांचं, या प्रसिद्धीचं कधीही अट्रॅक्शन नव्हतं. तुला निसर्गाबद्दलची गंमत सांगू का? म्हणजे तुला एकदम हां, 1 मिनिटात लक्षात येईल, की हे असं का होतं? हां, हां. कसं असतं बघ, की निसर्गामध्ये गेलं, जंगलात गेलं किंवा काठी गेलं किंवा समुद्रापाशी गेलं, पर्वतापाशी गेलं, की आपल्याला खूप बरं वाटतं. हो, वाटतं की नाही? अप्रतिम हे वाटतं का मला. वाटतं हे आपल्याला त्याचं विश्लेषण करून सांगता येणार नाही. परंतु वाटतं हे खरं आहे. म्हणजे तो अनुभव येतो आपल्याला. यू फील रिअली अनुभव गुड, येतो. राइट? अनुभव येतो. ते का बरं येतं सांगतो तुला. आणि हे जर तुला कळलं ना, तर मग तुला एकदम प्रकाश पडेल, की अरे हो, हे हां, हां. असंच आहे. हां, हां. कसं असतं बघ, की आता आपण जे बोललो की नाही, की हे सगळं शरीर जे आहे, ह्याच्या आतमध्ये सुद्धा ॲटम्स आणि मॉलिक्युल्स आहेत की नाही. खरं आहे. तर हे शरीर होतं कसं तयार?
ह्या शरीरामध्ये आत्ता काय आहे बघ, की हे शरीर म्हणजे अशी एक आकृती आहे आणि त्याच्या आतमध्ये अनेक अवयव आहेत. म्हणजे डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, पोट आहे, हे आहे, ते आतडे आहेत, आहे की नाही? तर प्रत्येक अवयवामध्ये सेल्स आहेत. एक एक सेल आहे की नाही, छोटी छोटी कोशिका. अगदी बरोबर. हो, हो. त्या कोशिकेच्या आतमध्ये काय आहे? देर आर सम मॅक्रो मॉलिक्युल्स, म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, हा, एन्झाईम्स वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, राईट? हा. त्या मॅक्रो मॉलिक्युल्सच्या आतमध्ये काय आहे? इंडिव्हिज्युअल ॲटम्स आहेत ना, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, बरोबर. फॉस्फरस, सल्फर वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, राईट? त्याच्या आतमध्ये काय आहे? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, राईट? सगळीकडे असंच आहे. क्या बात. तर इथले जे प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स किंवा हे जे ॲटम्स आहेत, कार्बन, हायड्रोजन वगैरे, हे कुठून आले? आपण जे काही अन्न खाल्लं त्याच्यापासून आले की नाही? हो. तर ते ज्याला मी अन्न म्हणतो ते पण तीच वस्तू तीच आहे, बेसिकली कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन वगैरे सगळं ऑर्गॅनिक हा. मॅटर, राईट? तर ते जे ॲटम्स आहेत ते कुठून येतात? तर ते झाडात येतात ना. तर झाड कसं तयार बरोबर. करतं? ते झाड काय करतं, की त्यातलं काही कार्बन जो असतो तो हवेतनं घेतो, कार्बन डायऑक्साईड. हो. नंतर पाणी जे असतं ते मुळातनं घेतो किंवा मिनरल्स जे असतात ते मुळातनं मिळतात, राईट? तर हे सगळे मॅजिकली एकत्र येतात. त्याला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. हो. म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये हे सगळे मॉलिक्युल्स जादूने एकत्र येऊन एक वस्तू तयार होते, जिला आपण अन्न म्हणतो, जे आपण खातो आणि त्याच्यापासून हा देह तयार होतो, राईट? आणि क्या ही बात. जी वस्तू आहे, ज्याला मी अन्न म्हटलंय, ती वस्तू आधी जेव्हा मातीत असते तेव्हा मी त्याच वस्तूला माती म्हणतो की नाही, माती म्हणतो. राईट? म्हणजे काय झालं, की मातीचं रूपांतर झालं अन्नामध्ये आणि अन्नाचं रूपांतर झालं तुझ्या शरीरात आणि माझ्या शरीरात. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे काय झालं, की अल्टिमेटली, फंडामेंटली हा देह पृथ्वीच्या पोटातून बाहेर आला, बाहेर आलं. ट्रान्सफॉर्म होत होता. बरोबर आहे? खरं. म्हणजे काय झालं, की ही पृथ्वी जी आहे किंवा हा निसर्ग जो आहे, हो. ती माझी आई आहे. म्हणून आपण तिला मदर अर्थ, मदर नेचर असं म्हणतो ना. खरं. बरोबर आहे. कळलं? तर जेव्हा आपण ह्या आईच्या कुशीत असतो, तेव्हा छोट्या बाळाला कसं वाटेल? हा, हा, तसा अनुभव हा. आपल्याला आपण जेव्हा क्या बात. निसर्गाच्या सोबत असतो तेव्हा वाटतो. एवढं सुंदर विश्लेषण केलं तुम्ही. वा. है ना? आणि तर मुख्य म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली या शरीराचं सगळं जे काही स्वरूप आहे ते पण सांगितलं ज्या पद्धतीने. हा माय तर आपला गॉड. रोजचा अनुभव आहे ना. म्हणजे हा अनुभव तुला आलेला आहे. आता हे तुला समजावून सांगण्यासाठी म्हणून मी तुला एवढं सगळं विश्लेषण करून सांगितलं. पण ते किती म्हणजे खरं आहे. करेक्ट आहे ना? फार आता सुंदर बघ, आहे. आता ह्याच्या पुढचा एक विचार सांगतो. म्हणजे मग ते ऐकून तर तुला एकदमच खूप चांगलं वाटेल, वा. की आता पृथ्वी ही आपल्या सगळ्यांची एक आई आहे हे आपल्याला कळलं हम्म. केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून, आहे ना? परंतु बरं. पृथ्वी तर आपण म्हणू की ती अचेतन आहे, म्हणजे जड आहे, राईट? हम्म. इट डझंट हॅव एनी सेन्शियन्स इन इट. परंतु मी तर चेतन आहे, राईट? हो. तर जड आणि चेतन ह्याच्यामधला जो भेद आहे, तर हो. ही जी माती आहे माझ्या शरीरावरची, हो. ती माती चेतन आहे असं मी म्हणतो. त्याच्यामध्ये काहीतरी आहे विच इज एक्स्ट्रा बियॉन्ड व्हॉट इज देअर इन दी अर्थ, येस. राईट? व्हॉट इज इट? ती तर इनव्हिजिबल आहे ना शक्ती. खरं आहे. तर ती हा मोठा डिबेट इनव्हिजिबल आहे शक्ती म्हणजे. आहे. हा तर ते ठीक आहे ना, पण आहे त्याच्याशिवाय तर आपण बोलू शकत नाही ना एकमेकांची. नाही तर मग मग काय म्हणतील, ती समजा शक्ती नसली तर मग काय म्हणतील, हे विक्रम नाही म्हणा त्याला, तर म्हणतील ह्याची बॉडी म्हणतील ते, राईट? तर जेव्हा ती शक्ती चालली जाईल, जेव्हा द लाईफ विद इन यू डिसअपियर्स, देन दे विल नॉट कॉल यू अल्लाह, दे विल से की अल्लाची बॉडी, खरं आहे. असं म्हणतील ना. तर काहीतरी निघून गेलं. काय निघून गेलं? तर जे निघून गेलं ते जे तत्व होतं, ते जरी आपल्याला त्याचं मोजमाप करता आलं नाही, तरी सुद्धा ते आहे ह्याच्याबद्दल काही शंका नाही. कारण की तेच तर आपण आहोत, बरोबर आहे. इजंट इट? तर ते तत्व जे आहे ते सगळीकडे सामान्य आहे आणि ते एकच आहे, ते अनंत आहे. दॅट इज द फादर प्रिन्सिपल, दॅट इज फादर लाईफ, प्राणपिता. प्राणात. म्हणजे भूमाता आणि प्राणपिता ह्या दोघांची आपण संतान आहोत, तू आणि मी दोघंही. बरोबर आहे. म्हणजे काय झालं, जर आपले आईवडील एक असले तर काय होईल? आपण खरी सख्खे भाऊ गोष्ट आहे. झालो, सख्खे सख्खे भाऊ भाऊ झालो. झाले. मला सांग की आपल्याला जी मुलं असतात
ती मुलं आपली आहेत याच्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असते. करेक्ट? कारण की आपण त्यांना आपल्या पोटातनं बाहेर पडताना बघितलेलं असतं. परंतु त्या मुलांना तसा अनुभव नसतो. खरं. की क्या बात. त्या मुलांनी तर असं फक्त मान्यच केलं ना की ही माझी आई आहे आणि हो, हे माझे वडील हो, आहेत. हो, हो, हो. दिस इज ओनली अन अझम्पशन. इवन दो इट इज द ट्रूथ, इट इज बेस्ड ऑन अन अझम्पशन, नॉट एक्सपिरियन्स्ड. बरोबर. ठीक आहे. तर जर हे मान्यतेवर आधारित सत्य मी सत्य म्हणून मानतोय आणि ह्या आधारावर मी आपलं जीवन सगळं जगतोय, व्यवस्थित जगतोय, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर. तर मी तुला आत्ता जे सांगितलं ते अंडरस्टँडिंग आहे, तो बोध आहे खरं. की ही पृथ्वी आपल्या सगळ्यांची आई आहे आणि हा प्राणपिता सगळ्यांचा पिता आहे. म्हणजे आपण त्या खरं. नात्याने सगळेजण एकमेकांचे बंधू आहोत. बंधू. म्हणून वसुधैव कुटुंबकम, म्हणून हे विश्वची माझे घर, म्हणून भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खरंय. आणि हे फक्त तू आणि मी नाही, हा प्रत्येक जीव. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. खरं. प्रत्येक जीव, एव्हरी सेल इन धिस कारण युनिवर्स इज इंटरनल माय. स्वरूप सगळ्यांचं सारखंच आहे. आंतरिक स्वरूप सगळ्यांचं सारखंच आहे. करेक्ट. कारण की पिता एकच आहे, त्यांचे घटक माता पण तेच आहेत. एकच आहे. ह्यांना अनेक प्रकारची मुलं झाली, तर त्यातली काही मुलं गाढवासारखी दिसतात आणि काही मुलं मनुष्यासारखी दिसतात. काय फरक पडतो? काही फरक नाही. इनफॅक्ट तोच अद्वैताचा जो मुद्दा आहे. मनुष्याचं जे मूल असतं ना, त्याला त्याची आई रागवताना म्हणते की अरे असं कसं काय तू गाढवासारखं वागतोय, असं म्हणतो ना. पण गाढवाची आई जेव्हा त्याच्या मुलाला रागवते, तिच्या मुलाला, तेव्हा ती म्हणते की अरे असं कसं तू आज मनुष्यासारखं वागतोय. क्या बात. बरोबर आहे. असं आहे. तर खरं आहे तुमचं. गाढव त्याच्या जागी खूप हुशार असतं. आमचे गुरुजी सांगतात, ते म्हणतात की गाढव आपल्यापेक्षा खूप जास्त हुशार आहे. त्याला माहिती असतं की वर्तमानपत्र ही खाण्याची वस्तू आहे, वाचण्याची वस्तू नाही आहे. क्या बात है. खरं आहे. एवढी विजडम आहे. आहे ना. आपण काय करतो, आपण त्या वर्तमानपत्रामधनं इतकं जंक खातो, जंक, की त्याच्यामुळे आपलं डोकं पूर्णपणे बधीर होऊन पूर्ण जातं. खराब होतं. नागपुरी भाषेत सांगायचं म्हणजे आपलं डोकं, आपली बुद्धी भत्थड झालेली आहे. बदतर झाली आहे. कारण की आपण बिलकुल त्यांनी न्यूज पेन्सिल छिलली, बघत नाही. आपण त्यांनी दाढी नाही करत. नाही, खरं आहे. अशी कथा आहे आपली. हाही एक फार महत्वाचा मुद्दा आहे की त्याचा उपयोग जो आहे तो ज्या कामासाठी करायला पाहिजे तो आपण करत नाहीये. आता मी त्याच्या फक्त आता टू कन्क्लूड दिस होल कॉन्व्हर्सेशन, आय विल टेल यू वन सिम्पल थिंग विच यू कॅन डू एव्हरी डे. तर त्यातलं जे सगळ्यात शार्पेस्ट इन्स्ट्रुमेंट आहे ना, त्याचं नाव आहे जीभ. हो. तर ती जीभ जी आहे, ह्यानी दोन कामं होतात. एक तर चवीचं ज्ञान होतं आपल्याला, स्पर्शाचं पण ज्ञान होतं. म्हणजे बरोबर. अन्नाचं टेक्स्चर कसं आहे ते आपल्याला कळतं रे. कळतं. आणि तिसरं म्हणजे जिभेने आपण बोलतो. तर त्याचं जे मुख्य काम आहे ते हे आहे की पदार्थाची चव मला कळावी आणि त्या चवीवरून मी हा निष्कर्ष काढू शकलो पाहिजे की ही वस्तू माझ्यासाठी चांगली आहे किंवा नाही. एवढंच फक्त त्याचं काम आहे. परंतु जर मी ते इंद्रिय सुखासाठी, आनंदासाठी, भोग घेण्यासाठी जर वापरलं, इफ आय यूज दॅट इन्स्ट्रुमेंट ॲज अन एंटरटेनमेंट डिव्हाइस, मग काय होईल की त्याचं जे शार्पनेस आहे ते कमी होईल. आणि मग आपल्याला ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे व्यवस्थितपणे सांगू शकणार नाही. आणि मग आपली अधोगती होईल तिथून. तर त्याच्यासाठी काय करायचं असतं, टू कीप दिस इन्स्ट्रुमेंट शार्प, ओनली वन रूल इन लाईफ, की मला जोपर्यंत खरोखरीच भूक लागत नाही ना तोपर्यंत मी जेवणारच नाही. असं जर आपण केलं, हा नियम जर आपण 7 दिवस जरी पाळला तरी सुद्धा आपल्याला पुष्कळ फरक पडू शकतो. तर मला काय वाटतं की आता तू पुढचे 2-3 महिने हा नियम पाळ. तू काही कर, तुला जे काही करायचे असतील कार्यक्रम ते कर, हा नियम तू पाळ. आणि एक 2-3 महिन्यामध्ये तुझ्यामध्ये काय बदल घडतो हे तू ऑब्झर्व कर. अगदी. आणि मग त्याच्यानंतर जर तुला त्याच्याही आणखीन पुढे जायचं असेल तर आमच्या इथे एक सत्व नावाचा कार्यक्रम आम्ही रन करतो. अच्छा. त्यामध्ये आहार शुद्धीतून चित्तशुद्धी आणि त्याच्यातून स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन. अरे वा. डायट प्युरिफिकेशन टू माइंड प्युरिफिकेशन टू सेल्फ रिअलायझेशन. तर दिस होल प्रोग्राम इज अवेलेबल एट sattv.life, sattva.life. तो तू बघ तुझ्या सोयीनी कधी पण. आणि मग त्याच्याबद्दल युट्यूबवर आहे, वेबसाईटवर आहे, सगळंच आहे. I'll send it to you. So take a look at that and see what you
गेट आउट ऑफ इट. आणि मग आपण डेफिनेट त्याच्यानंतर त्याच्याबद्दल केव्हा तरी बोलू. बोलू पण आता मला बोलू. तुझ्याशी बोलून ना खूप बरं वाटलं. आणि आय एम सो डिलाइटेड आय फाउंड यू, यू फाउंड मी, आणि वी फाउंड आउट दॅट वी आर रिलेटेड टू इच अदर. खूपच सच अ खूपच प्लेझंट सरप्राईज. नाही, मला एक तुमच्याशी भेटून प्रचंड आनंद याच्यासाठी झाला की मला असं वाटतं आहे की मला माझ्या पाथवर जो मी सतत इकडे तिकडे इकडे तिकडे तिकडे डायव्हर्ट होतो अनेक वेळा, मनस्थिती बरी वाईट होते, बरेचदा मी त्या सगळ्या भासमान जगालाच खरं समजून वाहवतही जातो. या सगळ्या प्रकारामधून ना मला तुमच्याशी कनेक्ट राहून मला निदान या गोष्टीचं भान राहील की आपण हा जो पाथ आहे, जो पाथ रिअल पाथ आहे, त्याच्याशी आपण कनेक्टेड राहून त्यावर चालत राहतो. मला ते भान राहणं फार आवश्यक आहे. करेक्ट. मी थोडाफार जरी शिकत राहील तुमच्याकडून तरी मी ना माझं डोकं ठिकाणावर राहील आणि मला त्याची सक्त गरज आहे. कारण केवळ वाचन करून किंवा केवळ अनेक ठिकाणचं जर्नी करून किंवा जस्ट लाईक अ ट्रॅव्हलर तुम्ही एक्सप्लोअर करून या गोष्टी होत नाही, हे सत्य आहे. मी करेक्ट. आजपर्यंत या क्षणापर्यंत एकही क्षण मेडिटेशन केलेलं नाही आयुष्यामध्ये. पण मला काही असे अनुभव आले छोटेसे की जे मात्र एक अद्भुतच होते. जसं एक फार मोठे मकरंद दवे नावाचे फार मोठे साहित्यिक फिलॉसॉफर गुजराती, त्यांनी इथे एक आश्रम एस्टॅब्लिश केला होता वलसाडला, नंदीग्रामला. ते तर राहिले नाही, पण त्यांची समाधी आहे तिथे. तिथे मला यांनी भजन आणि गझल गायला बोलवलं एकदा. तर मी तिथे गेलो आणि मी भर दुपारी, तो कार्यक्रम संध्याकाळी होता, पण भर दुपारी एका शेतामध्ये एक बेंच ठेवला होता तिथेच त्यांच्या इथे. आणि तो आश्रम फक्त आध्यात्मिक याच्यासाठीच वापरलं, म्हणजे बाकी त्याचं काही ऑब्जेक्टच नाही. आध्यात्मिक प्रगती करणं, साधना करणं याच्याचसाठी फक्त डेडिकेट. तर मी त्या बेंचवर बसलो भर दुपारी आणि एक आश्चर्यकारक अनुभव मला असा आला की जसा काचेच्या जारमध्ये जर तुम्ही पाणी भराल तर पाण्याची लेवल वर जाताना तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंटली, तसं माझ्या शरीरामध्ये शांतता अशी भरल्या जाते आहे आणि मी ती पितो आहे असं क्लिअर कट सेन्सेशन मला जाणवलं. वाव. आणि मी भरतो आहे अक्षरशः त्यांनी. आणि मी ॲग्नॉस्टिक माणूस, कम्प्लीट बुद्धिवादी माणूस. अक्षरशः माझं लॉजिक सगळं डोकं ठिकाणावर ठेवून मी पाहून राहिलो. आणि हे सगळं डोकं ठिकाणावर असतानाही मी हा अनुभव घेऊन राहिलो की हे असं काहीतरी होऊन राहिलं माझ्यासोबत. आणि मी आश्चर्यकारक झालो, म्हणजे अविस्मरणीय अनुभव होता. करेक्ट. त्यानंतर 2 तासांनी मी त्याच बेंचवर पुन्हा जाऊन बसलो. तर मला नाही झालं तसं. करेक्ट. तर ते कसं असतं बघ की जो अनुभव येतो आणि जातो, या सगळ्या आपल्या मनाच्या कल्पना असतात. परंतु या सगळ्या अनुभवांना आधार देणारी जी चेतना आहे किंवा जे चैतन्य आहेस ते तू आहेस. तर ह्याच्याकडे लक्ष ठेव नेहमी. तर बस हे जर आपण सारखं लक्षात ठेवलं ना तर आपली पुष्कळ प्रगती होऊ शकते. तर हे छोटे छोटे नियम पाळतो की झालं. तुमचे हे कोर जे सगळे सेंटेन्सेस आहेत ना, मी हे फार गंभीरपणे माझ्या डोक्यात लक्षात ठेवलेले आहेत. तुमचे जे प्रतीक आहेत, तुम्ही दिलेल्या सगळ्या जे काही दृष्टांत आहेत, ते पण माझ्या डोक्यामध्ये मी गंभीरपणे लक्षात ठेवले आहे. आय होप की माझ्यामध्ये मी परिवर्तन करायला दृढतेने प्रयत्न करतो कर आणि ना हे अवश्य. विचार सतत आठवत राहतो. आपलं हे मी सतत रेकॉर्डिंग आहे आठवतो. अवेलेबल, त्यामुळे अगदी यू कॅन ऑलवेज रिफर बॅक अगदी. टू इट. आणि मी ते सत्वाच्या याला सुद्धा जॉईन होऊ इच्छितो. ठीक आहे ना, तू ते बघ, आपण त्याच्याबद्दल नंतर बोलू केव्हा तरी. पण मला फार प्लीज. चांगलं वाटलं मला. इट वॉज अ ग्रेट प्लेजर टू सी यू. आय थिंक वी शुड रिमेन इन टच. थँक्यू. ग्रेट प्लेजर आणि हॅव अ वंडरफुल इव्हनिंग.